ही जी तरुण पिढी आहे, हाऊसवाईफ आपण म्हणतो किंवा एखादा IT मध्ये काम करणारा व्यक्ती जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय, हे नैराश्य काय येतं लोकांना? खराब भूत 9व्या घरामध्ये मुलींच्या तरी कुंडलीत असू नये. पैशांसाठी कोणतं यंत्र वास्तूच्या कोणत्या दिशेत ठेवल्याने आयुष्यात चांगला पैसा पूर्ण फॅमिली कमवू शकते? कुंडलीमध्ये सगळ्यात खराब घर कोणतं मानलं जातं? हे 11वं घर माझ्या मते जास्त खराब नाही म्हणणार मी, पण खतरनाक म्हणेन. या आजारांचं काय, कशामुळे हे आजार होतो? की ज्यांना पण शक्य आहे आणि ज्यांच्या घरामध्ये कॅन्सरचा हा प्रॉब्लेम आहे, तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी उज्जैनला जा. नॉर्थ ईस्टला महामृत्युंजय यंत्र चांदीचं असणं खूप गरजेचं आहे. ह्या लोकांच्या कुंडलीत काय योग असतो की शिक्षण नाहीये पण पैसा खूप आहे? म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये 9, 10, 2, 4 याच्यामध्ये ग्रह आहे त्या लोकांच्या बाबतीत असे योग होतात. तुमची जर नॉर्थ दिशा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीची दिशा एक क्लटर फ्री आहे किंवा तिथे येलो किंवा रेड असे कलर नाहीये, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट तुमची मनी लिक्विडिटी, तर ह्या 3 दिशा जरी तुमच्या बॅलन्स असल्या तरी ती व्यक्ती किंग मेकर असते. किंवा वेस्ट मध्ये चांदीच्या यंत्रामध्ये सिद्ध केलेलं कुबेर यंत्र ज्यावेळी लावता तुम्ही सर, तर तुमची वेल्थ ही झपाट्याने वाढते. कुंडलीमध्ये ना विष योग, नरकयोग असे योग असतात. तर हे योग म्हणजे काय आणि ते कधी तयार होतात, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यावर उपाय? याच्यासाठी जनरल उपाय सांगते की ज्यांच्या पण कुंडलीमध्ये असं चंद्र शनी एकत्र आहेत आणि ते लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत, तर 43 दिवस साधं पाणी पिऊ नका. तर जे दुर्गा यंत्र असतं सर, हे तुम्हाला लिटिगेशन कोर्ट केसेस मधून पण वाचवतं, सोबत तुम्हाला फेम पण देतं, तुमची एनर्जी वाढते. असे प्रॉब्लेम खास करून ज्यांची पण जन्मतारीख 4, 13, 22, 31 त्यांनी तर काळभैरवाची उपासना करावी सर. कर्जाबद्दल काय सांगा? कर्ज दूर करण्यासाठी लाल किताबमध्ये काय उपाय? ज्याला जे जमेल त्याने ते करावं. मी 2-3 उपाय सांगते. मंगळवारी कधी पण सर कुणाकडून पैसे उधार घेऊ नका. मॅम मला सांगा, असा चांगला योग की ज्याला ज्योतिषाचीच गरज नाहीये, तरुण मुलगा एखाद्या घरातला अचानक जातो, हे असे अकाल मृत्यू का होतात? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे राजकिरण मारणे सर आणि जया मारणे मॅम. नमस्ते. नमस्कार सर. मित्रांनो, सरांसोबत आपण ऑलरेडी 5-6 पॉडकास्ट केलेले आहेत. आपण वास्तूचा एक पॉडकास्ट केला होता, जो सरांनी एक मॉडेल बनवलं आहे, जे स्वतःचं त्यांचं घर आहे पुण्यातलं, ज्याला आपण रिसॉर्ट म्हणू शकतो, फार्म हाऊस म्हणू शकतो, त्याला तुम्ही म्हणायचं ते म्हणा, बट ते जे त्यांनी बनवलंय ते अतिशय वास्तूप्रमाणे बनवलंय. तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल आपल्या चॅनलवर. त्यासोबतच मॅम आणि सरांसोबत आपण एक पॉडकास्ट केला होता, ज्या पॉडकास्टमध्ये आपण आपल्याला ज्या मॅमनी लाल किताबच्या रेमेडीज सांगितल्या होत्या. लाल किताबच्या रेमेडीजनी लोकांना कसा बेनिफिट होतो आणि त्यांच्याही क्लायंटला कसा बेनिफिट झालाय, या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या होत्या. आणि सरांनी त्या पॉडकास्टमध्ये आपल्याला नक्षत्राबद्दल माहिती दिली होती. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण लाल किताबबद्दल बोलणार आहे आणि त्यासोबतच आपण सरांसोबत आज वास्तूच्या यंत्रांबद्दल बोलणार आहे. तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. मॅम, मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, आजकालचं वातावरण बघून ही जी तरुण पिढी आहे किंवा थोडंसं एक हाऊसवाईफ आपण म्हणतो किंवा एखादा IT मध्ये काम करणारा व्यक्ती, हा एका वेळेनंतर थोडंसं असं निराश वाटतो किंवा त्याला असं वाटतं की मी जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय, याचं उत्तर त्याला मिळत नाही. हे नैराश्य काय येतं लोकांना? कसं आहे ना, लोकांच्या अपेक्षा आणि आता सध्याचा जो समाज बदललेला आहे, त्यांची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, बरोबर. तर ती मुलं म्हणजे त्यांना कसं आहे, नकार पचवता येत नाही किंवा फेलियर पचवता येत नाही. त्याच्यासाठी पूर्वी जो पाया होता आपला घराचा, पूर्वी घरातून संस्कार केले जायचे, बरोबर की नाही, तसं नाहीये. आताची मुलं एकटी वाढलीत, त्यांना आजूबाजूला नातेवाईक नाही, नातेवाईक नाही आजकाल, नातेवाईक नाहीच आहेत. त्यांना काय माहिती आहे का, काका आत्या कोण नाही ना, कधीतरी. ते पण कमी झाले आता. मग त्यामुळे ना त्यांची सहनशीलता कमी झालेली आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणाल तर हे जे नैराश्य येतं किंवा डिप्रेशन तुम्ही ज्याला म्हणता, तर ते मेन म्हणजे कुंडलीमध्ये बुध खराब झाल्यानंतर येतं. बुध ग्रह. बुधाला लाल किताब काय म्हणतं माहिती आहे? बिन पैंदे का लोटा. बिन पैंदे का लोटा, ओके, असं म्हणजे लाल किताब मध्ये म्हटलं जातं. का म्हटलं जातं त्याला? कारण बुध हा ग्रह असा आहे की तो कुंडलीतल्या प्रत्येक घरामध्ये कोणत्याही कारणास्तव शुभ किंवा अशुभ होऊ शकतो. त्याला काही बेसिक लॉजिक नाहीये. ओके. हा, आता तुम्हाला त्याची 1-2 उदाहरणं देते मी. की सपोज 7व्या घरामध्ये बुध असेल आणि पहिलं घर खाली असेल, तर हा माणूस आयुष्यभर तक्रारी करत राहतो. हा कशातच सॅटिस्फाय होत नाही, त्याला कशातच समाधान मिळत नाही.
बुध कितव्या घरात असला तर बुध 7व्या घरात. 7व्या घरात हा, आणि पहिलं घर खाली असेल. हा माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रार करतो. म्हणजे समजा जॉबला जरी असला तरी बॉस बद्दल तक्रार करेल, गव्हर्नमेंटला दोष देईल, हर गोष्टीमध्ये तो काही ना काही उणिवा काढतो. बायकोच्या उणीवागाडे सगळ्यांच्या. अशा माणसामुळे काय होतं, घरातली माणसं पण त्रासून जातात. आणि मग काय होतं, कालांतराने हळूहळू ना घरातली माणसं त्याला किंवा त्याच्या आजूबाजूची माणसं त्याला इग्नोर करतात. जरी ती काही बोलली नाहीत तरी बॉडी लँग्वेज मधून मेसेज जातो की आपल्याला कोणी लक्ष देत नाही, आणि मग ते हळूहळू डिप्रेस होतात. दुसरी गोष्ट म्हणजे समजा शुक्र 6व्या घरात असेल आणि बुध 5व्या घरात असेल. सर कसं आहे ना, बोलण्याच्या टोनमध्ये सगळं काही आहे. तुमचा जो काही व्यवहार आहे ना, बोलण्याच्या टोनवर अवलंबून असतो. ही जी असतात 5व्यामध्ये बुध असेल आणि शुक्र 6मध्ये असेल, तुम्ही काही विचारा ते लोक रागातच बोलणार. खूप राग असतो यांना, अतिशय राग, चिडके म्हणतो आपण. हा, नीट बोलणारच नाही ते. आता समजा बुध 9व्या घरामध्ये असेल, पण ह्याची कंडिशन आहे, ह्याच्या कंडिशन आहेत. म्हणजे जर बुध 9व्या घरात, शक्यतो खराब बुध 9व्या घरामध्ये मुलींच्या तरी कुंडलीत असू नये. नको पाहिजे का? खूप बॅड रिझल्ट मिळतो. काय करतात त्या मुली? म्हणजे काही होऊ शकतं, काही होऊ शकतं, त्यांच्या हातून कुठल्याही चुका होऊ शकतात. इतका तो खराब बुध आहे. पण त्याची अट आहे की जर 9 मध्ये खराब बुध असेल आणि त्यावेळेला 1ल्या, 3ऱ्या, 6व्या, 7व्या, 9व्या आणि 11व्या या घरामध्ये जर चंद्र, केतू आणि बृहस्पती नसेल तर तो बुध खराब. आणि जर हे असतील, समजा बायचान्स 9 मध्ये बुध आहे आणि 9 मध्ये किंवा 11 मध्ये चंद्र, केतू, बृहस्पती आहेत, तर हा बुध खूप शुभ फल देतो, कधी कधी मालामाल करतो. अरे वा. मग अशा या बुधाला तुम्ही किती सांभाळलं पाहिजे. कारण बुध जर खराब झाला ना सर, तर कुंडलीतला एकही ग्रह काम करण्यासाठी सक्षम राहत नाही. इतका पॉवर, महाशक्तिशाली बोललं जातं लाल किताबमध्ये बुधाला. बुध म्हणजे महाशक्तिशाली. तुमच्या शरीरामध्ये नसा म्हणजे तुमचं बुध आहे. मग आता नसा किती आहेत आपल्या शरीरामध्ये, किती जाळं पसरलेले तुम्हाला माहिती आहे. मग ह्या बुधाला तुम्ही किती चांगलं ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. बुध खराब आहे याचे तुम्ही जे एक्झाम्पल, एक म्हणजे माणूस चिडका, एक म्हणजे प्रत्येक गोष्टीत कटकट, म्हणजे चहा बनवला बायकोने की अरे यार याच्यात असे नावं म्हणजे ना, बेशर्म बुध, शर्मिला बुध. आणि ह्यांना काही वाटत नाही, ह्यांना जरा सुद्धा जाणीव होत नाही की आपल्यामुळे किती त्रास होतोय घरातल्या लोकांना. खूप त्रास देतात हे लोक, सगळं घर डोक्यावर घेतात. म्हणजे जेही लोक असे वागतायत घरी, बायका बघताय किंवा बायकोही असते मॅम, असं नाही की आपण पुरुषांना दोष दिला पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला जनरल उपाय सांगते. रेमेडी. हा, रेमेडी आणि काम करतात रेमेडी, तुम्ही करून बघा. हा, ज्यांना पण असं आहे घरामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सफाई अभियान सुरू करा. क्लीन करा. हा, क्लीन करा. म्हणजे ज्या गोष्टींचा तुम्ही यूज करत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये फिरताना जाणवतं की बाबा ही गोष्ट आपण आज गेले 2-3 महिने यूज नाही केली, तर आज ना उद्या लागेल, आज ना उद्या लागेल, असं करून काही लोक काय करतात, घरामध्ये संग्रह करतात. स्पेशली इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब बेडमध्ये तर ठेवू नका. बेडच्या आतमध्ये खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू गावच्या ठिकाणी असतील तर भिजलेली लाकडं वगैरे असं कुठे ना कुठे पडलेलं असतं. हा, प्लॅस्टिकचे डबे, हे ते असं. खिळे तर अतिशय वाईट सर. काही काही लोकांच्या घरामध्ये प्रत्येक ड्रॉवर मध्ये खिळे वगैरे पडलेले असतात. ते इलेक्ट्रॉनिकचा तो जो माणूस येतो त्यावेळेला काय तुम्हाला थोडंसं सामान लागतं तर त्यावेळेला तुम्ही आणू शकता ना. बरोबर. त्यात टोचणे असतात सर, तुम्हाला माहितीये का. तर असं जे काही तुम्हाला सामान लागत नाही, अनयुज्ड सामान, ते पहिलं घरातून बाहेर काढा. दुसरी गोष्ट, बुधाला चांगलं करण्यासाठी, बुध खराब असेल आणि जर बुधाची देवता आहे दुर्गा माता, जर तुम्ही बुधाला हे करण्यासाठी जर तुम्ही त्या देवीचा जप वगैरे केला तर बुध आणखीन खराब होतो. त्यापेक्षा तुम्ही पक्ष्यांना हिरवे मूग भिजवून खायला घाला. तिसरी गोष्ट म्हणजे कन्यापूजन करा. कन्यापूजन म्हणजे आपण जे नवरात्रीमध्ये लहान मुलींना जे बोलवतो ना घरी जेवायला, तर आपल्या कुलदेवीचं रूप हे म्हणजे लहान मुलगी आहे. तिला जेवायला घाला, तिच्या पाया पडा. आणि तुम्हाला सांगते, आणखीन एक सांगते डिप्रेशनसाठी, की दुर्वा, गणपतीला जे आपण दुर्वा वाहतो त्या दुर्वांचा रस काढून मिक्सरमध्ये डेली 15 ते 20 मिलीग्रॅम प्या सकाळी उठल्यानंतर. तुमचं डिप्रेशन गायब 2-3 महिन्यात. इतके छान उपाय आहेत सर. आपण डिप्रेशनही बघतो, म्हणजे जसं आपल्याला मॅमने सांगितलं, तर वास्तूमध्ये काय दोष असतो की ज्यामुळे डिप्रेशन येतं. म्हणजे आजच्या पॉडकास्टमध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे की आपण लाल किताब बद्दल पण बोलतोय, ऍस्ट्रॉलॉजिकली कोणता ग्रह खराब असल्यामुळे पण, आणि वास्तूमुळे पण काय, असं काय सांगाल.
वास्तूमध्ये सर जो बुधाला लाल किताबमध्ये जशा गोष्टी बुधाच्या सांगितल्यात, ज्याही जशा पोकळ गोष्टी असतात त्या बुधाच्या असतात. जसे तुम्ही रिकामे डब्बे ठेवता किंवा काही अशा मूर्त्या असतात ज्याच्यामध्ये आत लाख किंवा त्या भरीव नसतात, आतून पूर्णतः पोकळ असतात, तर ह्या गोष्टी देखील बुधाच्या असतात. तर ज्याच्या पण कुंडलीत बुध खराब असेल, साधारणपणे समजायचं असेल तर 8व्या किंवा 12व्या घरात जर बुध असेल तर हा वाईट समजला जातो किंवा दोषयुक्त समजला जातो. तर ह्या ज्या पण काही मोकळ्या गोष्टी आहेत किंवा मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे त्याचे कारक गोष्टी आहेत त्या तुम्ही ठेवू नका. क्लटर फ्री करा, व्हाईट वॉश करा घरात. आता डिप्रेशन येण्याची प्रामुख्याने कारणे प्रत्येकाची वेगवेगळी असतात. जसे स्टुडंट आहेत तर त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं असतं, किंवा एखादा करिअर ओरिएंटेड मुलं आहेत तर त्यांना त्यांच्या करिअरचं, प्रमोशनचा, ह्या गोष्टींचा एक स्ट्रेस असतो किंवा परफॉर्मन्स देण्याचा स्ट्रेस असतो. तर आजकाल हे धावतं युग आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आता अंतर्भूत झाल्यामुळे किंवा आल्यामुळे त्यांच्याबरोबर सांगड घालून पुढे जाणं आजकालच्या पिढीला, म्हणजे जे 96च्या पुढचे ते तर झेनझी आहे, म्हणजे ते जस्ट तुमच्याकडे बघून पण खाली टाईप करू शकतात, इतके फास्ट आहेत. तर आता ह्या सर्व गोष्टींमागे तुमचा आहार झाला किंवा तुमची लाईफस्टाईल झाली, तुमचे स्लिपिंग पॅटर्न झाले, तर ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात सर. तर ह्याच्यामध्ये डिप्रेशनचं मुख्यतः कारण जर वास्तूमध्ये जर आपण बघितलं तर डिप्रेशन हे येणारच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट नसतेच कधी. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या भागामध्ये किंवा परफॉर्मन्समध्ये किंवा पॅटर्नमध्ये कमी जास्त असतोच. कुणाला कौटुंबिक प्रॉब्लेम असतात, कुणाला फायनान्शियल असतात, कुणाला काही वेगळेच प्रॉब्लेम असतात, शारीरिक असतात. एक्झॅक्टली. पण प्रामुख्याने नैराश्य जर वास्तूद्वारे आपल्याला बघायचं आहे. आता वास्तू, लाल किताब वास्तूमध्ये दिशा वेगळ्या असतात, आपल्या वैदिक वास्तूमध्ये वेगळ्या, मॉडर्न वास्तूमध्ये. पण एक प्रामुख्याने मोठा आपण जर बघितलं तर जे नॉर्थ ईस्ट, ईशान्य कोण, जो की पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये असतो. आता ज्यावेळी आपण 16 डायरेक्शन्सचं तर बोललेलो आहे बऱ्याच वेळी, तर एक तुम्ही पकडा नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट, ह्या म्हणजे ईशान्य कोण आपण पकडून चालू. ह्याच्यामध्ये जर क्लटर आला किंवा एखाद्या अशा वस्तू आल्या ज्या आपण वापरत नाही किंवा जे खूप भारी वस्तू आहेत किंवा तिथे टॉयलेट आले, किचन आले किंवा लाल रंग आला, तर लाल रंग आल्यामुळे काय होतं, माणसाचा अँगर इश्यू वाढतो. ज्यावेळी तुम्ही रागीट बनता त्यावेळी आपोआपच तुमचे रिलेशन्स, जे तुमचा मित्रपरिवार, सामाजिक गोष्टी किंवा जे पण तुमचे कलिग्स असतात जिथे तुम्ही काम करता, तर त्यांच्याबरोबर संबंध तुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ईशान्य कोपऱ्यात लाल रंग झाला, पिवळा रंग झाला, ह्या गोष्टी अवॉइड करा. ह्याच्या बरोबर जर आपण तिथे बरेचसे, जसं आपण आता यंत्रांबद्दल बोलूच, प्रथमतः आपण यंत्र काय हे जसं आपलं पॉडकास्ट पुढे जाईल तसं जाणून घेऊ की कसं म्हणजे यंत्रांचा वापर करतात, कसं त्यांना ऍक्टिव्ह केलं जातं आणि कसं मॅडम जे पण गोष्टी सांगतील त्याद्वारे आपण त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करू की वास्तूमध्ये आपण काय बदल केले पाहिजेत किंवा कुठली यंत्र कुठे जर आपण स्थापन केली तर त्याचे कसे आपल्याला चांगले रिझल्ट येऊ शकतात. डिप्रेशनसाठी मी प्रामुख्याने बोलेल की आता डिप्रेशन वेगवेगळ्या, जर आपल्याला लिटिगेशन, कोर्ट केसेस ह्या गोष्टींचा जर असेल तर तिथे दुर्गा यंत्राचा वापर केला जातो. एक्झॅक्टली. एखादी व्यक्ती स्टार्टअप चालू करते किंवा स्टार्टअप मध्ये तो इन्व्हेस्टर असतो किंवा स्टार्टअप नवीन चालू करतो, तर त्याच्यामध्ये श्री गणेश, जशी इनिशिएशन, कुठली सुरुवात आपल्या धर्मामध्ये आपण करतो तर ती श्री गणेशानेच केली जाते. गणपतीला जसं प्रथम पूजेचा मान आहे, प्रत्येक देवता ही त्याच्यानंतरच येते. तर कुठलाही स्टार्टअप सुरू करताना इनिशिएशन कुठल्याही गोष्टीचं असो, त्यावेळी आम्ही मोस्टली आमचे जे अब्रॉडचे क्लायंट्स आहेत त्यांना आपण श्री गणेश यंत्र, मग ते त्याच्या पर्पज ऑफ बिझनेस किंवा त्याचा नेचर कसा आणि त्याचा पर्पज काय बिझनेससाठी, त्या अनुषंगाने ही यंत्र आपण त्या दिशेला, जसं 16 डिरेक्शन्स आहेत एकूण, त्यानुसार आपण यंत्रांची निवड त्या झोनमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये आणि घरामध्ये, असं ते एक प्रकारे जसं कोळी किडा आपलं जाळं विणत असतो त्या प्रकारे आम्ही त्याची कुंडली बघून आणि त्याच्या ज्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजी आहेत, किंवा जर स्टुडंट आहे तर त्याला काय UPSC क्रॅक करायचे किंवा अकॅडमिक आहे किंवा तो काय फॉरेन स्टडी करतोय, तर त्यानुसार हे सगळं वर्गीकरण करावं लागतं. सर, एका जसं झाडाचे फांदीवरची प्रत्येक पानं वेगवेगळी असतात, समांतर नसतात, तशी प्रत्येकाची वास्तू, प्रत्येकासाठी कुठलं यंत्र, जसं आता 8व्या आणि 12व्या घरात जर गुरु आहे
तर त्याच्या ईशान्य, कारण गुरुला ईशान्य दिशा ही दर्शवते, प्रेझेंट करते, रिप्रेझेंट करते. तर त्या व्यक्तीच्या घरात तुम्ही ईशान्येला यंत्र ठेवून रिझल्ट आणू नाही शकत. मग त्या दिशेचा धातू आणि ते यंत्र मग दुसऱ्या कुठल्या दिशेमध्ये पास ऑन करता येईल, त्याचं लोकेशन चेंज करून ते रिझल्ट त्या व्यक्तीला देता येईल, ह्याच्यावर आम्ही जोर देतो. बरोबर. मॅम, अंधी कुंडली एक असतं, त्याला अकालम कुंडली असं काहीतरी बोलतात ना, अंधी कुंडली बोलतात. ओके, तर ती कुंडली काय आहे? अंधी कुंडली म्हणजे असं आहे सर, की ज्यावेळी कुंडलीमध्ये म्हणजे कर्मस्थान झोपलेलं असतं. आता हे कर्मस्थान कधी झोपतं? कर्मस्थान कुंडलीमधलं 10वं घर, आणि हे 10वं घर कोणाचं आहे? शनीचं. या घरामध्ये जर सूर्यचंद्र आले तर कुंडली आंधळी बनते. सूर्य आणि चंद्र नको 10व्या घरात. 10व्या घरामध्ये जर सूर्य चंद्र असतील तर कुंडली अंधी कुंडली बोलली जाते. म्हणजे जोपर्यंत त्याचा इलाज नाही होत, तुम्ही उपाय नाही करत, तोपर्यंत कुंडलीतला एकही ग्रह काम नाही करत. असे ते. सूर्य असेल तर बोलतात अक्कल घुटनो में. अंधी कुंडली म्हणजे काय? आता ह्याच्या मागचं लॉजिक समजून घेऊ आपण, की शनीच्या घरामध्ये चंद्र आल्या तर शनी काय करतो? तुम्हाला जे जीवन जगण्यासाठी तुम्ही जे काम करता, बिझनेस असो, नोकरी असो किंवा काही असो, त्याच्यामध्ये आपल्याला लाईफमध्ये जगताना एक बघा प्रॉपर दूरदृष्टी असावी लागते. बरोबर? ती दूरदृष्टी शनी काढून घेतो. आणि मग बघा ही माणसं, आणि हे उदाहरणं आहेत माझ्या आजूबाजूला, की अशी माणसं तुम्हाला कुठेच टिकताना दिसत नाहीत कोणत्याच कामात. तुम्ही जॉबला लावा त्यांना, चांगल्या ठिकाणी लावा, 2 ते 3 महिन्यात काहीतरी कारण काढून ते परत घरात येऊन बसणार. पैसा मिळतच नाही ह्या लोकांना सर, किती पण काम करू दे. जर चंद्र 10व्या घरामध्ये आहे किंवा चंद्राचा दृष्टीने किंवा राशीनुसार संबंध आहे 10व्या घराशी, तर हे लोक कोणत्याही कामामध्ये टिकत नाहीत. काही ना काही कारण काढून परत घरात येऊन बसणार. तुम्ही परत जॉबला लावा, ते परत 4-5 महिन्यामध्ये तो बॉसच खराब आहे किंवा तिथे असंच आहे तसंच आहे, काही ना काही कारण सांगू. याच्यामध्ये त्यांचा दोष नाहीये, ते कुंडली त्यांच्याकडून करून घेते. अंधी कुंडली टिकणारच नाही. आणि त्यांनी किती पण हातपाय झाडू द्या, किती मेहनत करू द्या, त्यांना धन मिळत नाही. हे या लोकांसाठी मी असे लोक खूप उदाहरणं आहेत सर माझ्या आजूबाजूला, माझ्या नातेवाईकांमध्ये आहेत. काय करतात मी तेच सांगतोय, काय करतात की एक जॉब पकडला, कोणीतरी लावून दिलेला आहे, मग 2-3 महिने करतील, मग त्यांना आळस येतो आणि मग तो जॉब सोडतात, घरी बसतात मस्त. असं आहे ना सर, प्रत्येक ठिकाणी वातावरण खराब नसतं. आलं का? आपल्यामध्ये कमतरता असते, पण काय आहे, जो माणूस जे वर्तन करतो ना, तो त्याच्या ग्रहानुसार वर्तन करतो. ग्रहानुसार माणसाची सोच बनते, विचार, आणि विचारानुसार कर्म घडतं. म्हणून कधी कोणाला हे करू नका, म्हणजे एखाद्याचा तिरस्कार करणं, मजाक करणं, असं कधी, कारण वेळ बदलू शकते आणि कधी कोणती गोष्ट आयुष्यामध्ये संभव आहे. तर ह्याचं अंधी कुंडली ह्याला अशासाठी बोलतात. तर ह्याचा उपाय आहे, पण काय आहे ना, त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे की नाही बघावं लागतं कुंडलीमध्ये. ह्याच्यासाठी जनरल उपाय नाही देऊ शकत. जनरल उपाय हा याच्यावरती एकच उपाय आहे की जे जन्मजात आंधळे आहेत अशा 10 पुरुषांना जेवण द्यायचंय. 10 पुरुषांना. त्या पुरुषांमध्ये पण तुम्हाला असं मुलं वगैरे नाही चालणार, लेडीज पण नाही, 18च्या वरती असे, आणि ते जन्मजात आंधळे पाहिजेत. हा त्याचा उपाय आहे लाल किताबचा. आणि जर कुंडलीनुसार आपण दुसरा उपाय पण करू शकतो त्यांना, कारण सगळ्यांनाच अशी माणसं भेटत नाहीत. तुम्हाला 10 माणसं. आता माझ्या एका क्लायंटने काय केलं, मला फोन केला की त्यांनी मनानेच, म्हणजे ह्याला बोलतात काय ते, एखाद्याला 6 सेन्स किंवा म्हणा इंट्युशन, तर त्यांनी मनानेच केलं. म्हणाले मला 6 भेटलेत मॅडम, तर मी त्यांना 2 वेळा दिलं. पण तिने कोशिश केली, त्यांनी प्रयत्न केला. प्रयत्न निसर्ग बघतो, प्रकृती बघते की बाई धडपडते, तर हिला मार्ग सापडणार. ह्याच्यावरती दुसरा उपाय पण आहे, पण आपण तो करू शकतो की नाही हे बघण्यासाठी कुंडली बघावी लागते. कारण आपण जो उपाय करणार तर ती एक ग्रहांची स्थापना असते, तर तिथे जागा आहे का, तुमच्या ऑफिसमध्ये जागा आहे का, हे आधी माहिती काढावी लागते ना. ते बघितल्याशिवाय नाही समजत सर. म्हणजे मला आता असं इमॅजिन होतं, आणि हा एकच असा योग आहे ना सर, की खरंच म्हणजे माझ्या आजूबाजूला अशी बरेच उदाहरण आहेत की किती काम केलं तरी त्यांना धन नाही मिळत. आणि तुम्ही कुठेही कामाला लावा, ते लोक 2-3 महिन्यात रिटर्न येतात आणि परत घरात बसतात. आणि त्या लोकांना काहीतरी बोलत राहतात, ते लोक असे ते लोक. हो की मॅनेजरच माझा खराब आहे आणि मग मला खूपच ट्रॅव्हलिंग करावं लागतं. पण ऍक्च्युली ऍस्ट्रॉलॉजिकली हे कारण आहे, अंधी कुंडली त्यांची. दुसरा कोणताही ग्रह काम नाही करत, ह्यांच्या गरजा भागतील, पण ह्यांना स्वतःला प्रत्यक्षात काही धन नाही मिळणार वडिलांच्या पैशावर आणि काही नाही करू शकत. हे लोक आयुष्यामध्ये काही सक्सेस करू, उपाय केलाच पाहिजे. सर मला एक विचारायचं आहे की आपण पैशांवर नेहमी बोलतो, तर
यंत्राबद्दल जर बोलायचं झालं तर पैशांसाठी कोणतं यंत्र वास्तूच्या कोणत्या दिशेत ठेवल्याने आयुष्यात चांगला पैसा पूर्ण फॅमिली कमवू शकते? आता बरीचशी यंत्र हे बनवली जातात, म्हणजे त्याच्यामध्ये काही आकडे असतात. मग ते आपल्याला त्या म्हणजे दिवशी, जसं दिवाळी आली किंवा होळी असते किंवा अक्षय तृतीया असते, असे जे मुहूर्त असतात, वर्षातले 3 ते 4च मुहूर्त असतात यंत्र बनवण्याचे. पहिली ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आता यंत्र, मंत्र आणि तंत्र या तिन्ही गोष्टींचे यमक जुळतात. आपण बघितलं असं यंत्र, तंत्र आणि मंत्र. तर जो मंत्र असतो हा आपल्या मनावर परिणाम करणारा असतो. तो आपल्या अंतर्मनात जाऊन त्याची जी एक प्रकृती असते मंत्राची, त्याप्रमाणे तो तुम्हाला इन्साइट्स देतो. जसं लक्ष्मी मंत्र असतो, जसं आपण जे बीजाक्षर असतं लक्ष्मीचं ते श्रीम असतं. श्रीम हे शब्द, श्रीम हा शब्द जो आहे तो एका यंत्रासारखा काम करतो. पण तो कधी करायचा, त्याचा उच्चार कसा असावा, अशी अनेक त्याला काही नियम असतात. तर आपण सोप्या गोष्टींमध्ये, की आपला जो पॉडकास्ट पाहतायत ते लोक कशा त्या गोष्टी करू शकतात ते. आता बरीचशी लोक मला बोलतात की श्रीयंत्र आमच्या आग्नेय कोपऱ्यात आम्ही ठेवलेलं आहे, जे की लक्ष्मीचा किंवा शुक्राचा कोपरा वास्तूमध्ये आपण बोलतो. किंवा कुबेर यंत्र अनेक लोकांच्या घरी असतं. श्रीयंत्र तर असतंच, मग ते तांब्याचं असो, चांदीचं असो, किंवा ते 3D फॉर्ममध्ये पण असतं, स्फटिक किंवा पिरामिडच्या शेपमध्ये. तर हे तंत्र, मंत्र आणि यंत्र, जसं मंत्र आपल्या मनावर काम करतो, तंत्र असतं ते आपल्या शरीरावर काम करतं, आणि यंत्र हे तंत्र आणि मंत्र ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं सर. तर ज्यावेळी यंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापित करतो, ऑफिसमध्ये करतो किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये करतो, त्यावेळी तिथलं पूर्णतः वातावरण बदलण्याचं काम हे यंत्र करत असतं. तर यंत्र हे आपल्या यजुर्वेदामध्ये किंवा अशा अनेक ग्रंथ आहेत की गंधर्व किंवा यंत्रराज किंवा असे खूप प्रपंचसार, असे खूप काही ग्रंथांमध्ये यंत्रांचा उल्लेख आहे. तर यंत्र कशी निर्माण झाली किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली ह्या गोष्टी आपण, जसं आता मी बोललो की हा मोबाईल आहे माझा, तर ह्याचा जर मी फोटो काढला तर तो झाला मोबाईलचा फोटो, आणि हा मोबाईल हे एक डिव्हाइस आहे, हे मी डायरेक्ट वापरू शकतो की चेतनजी कसे आहात. तर आपण ज्यावेळी लक्ष्मी बोलतो, आता तुम्ही प्रश्न केला की पैसे येण्यासाठी, तर आपण ज्यावेळी लक्ष्मी बोलतो त्यावेळी आपल्याला एक लक्ष्मीचं चित्र समोर येतं की कमळावर बसलेली दोन्ही 4 किंवा चतुर्भुज हात आहेत, त्या हातांमधून पैसे पडत आहेत. तर हा लक्ष्मीचा फोटो आपण बघतो, पण ऍक्च्युली तिची जी संरचना आहे, जी रचना आहे ती त्या श्रीयंत्रामध्ये, श्री म्हणजे विष्णू, आणि श्रीयंत्र ऍक्च्युली जे आहे ते शिवशक्तीचं प्रतीक मानलं जातं. श्रीयंत्रामध्ये टोटल जे असतात ते 9 त्रिकोण, ट्रँगल्स बनत असतात. तर जे 4 अधोमुखी आहेत म्हणजे वरचे, ते शंकर त्याचं प्रतीक आहे, आणि जे 5 ट्रँगल खालच्या दिशेने आहेत तर ते शक्तीला दर्शवतात. आणि हे शिवशक्तीचं कॉम्बिनेशन पण आहे आणि लक्ष्मी नारायणाचं पण एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे. तर पैसे येण्यासाठी सर श्रीयंत्राची स्थापना जर आपण आग्नेय कोपरा म्हणजे साऊथ ईस्ट झोन जो वास्तूमध्ये असतो, इथे जर आपण कॉपरचं श्रीयंत्र ठेवलं किंवा 3D पण आपण ठेवू शकतो, कॉपरचं 3D मध्ये पण श्रीयंत्र उपलब्ध असतं. पण ते नुसतं ठेवून फायदा नाही, ते ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. जर ते ऍक्टिव्ह नसेल कुठल्याही गोष्टीमध्ये, जसं आपण आता राम मंदिराचं आपण उदाहरण बघितलं, तर रामाची मूर्ती ज्या मूर्तिकाराने बनवली त्याने सांगितलं की ज्यावेळी त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली राम मंदिराची, त्यावेळी ती मूर्ती बघून मला वाटलंच नाही की ती मूर्ती मी बनवली, मी त्या मूर्तीला ओळखूच शकत नाही. तर हे कशामुळे झालं सर? कारण हे एनर्जी, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जीने एक प्रकारे रूपांतरण केलं. जसं आपण नर्मदेश्वर शिवलिंग बोलतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी नाही लागत, कारण ते एक आख्यायिका आहे, ती एक पूर्ण स्टोरी आहे. त्याचप्रमाणे ज्याही मूर्तीमध्ये ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होते त्यावेळी ते ऍक्टिव्ह होतं. आता यंत्र काय काम करतं सर? तुम्हाला, आता तुम्ही लक्ष्मीची उपासना करता, जर तुम्ही ते चित्र बघता किंवा त्या फोटो, पण तसं यंत्राला तुम्हाला वारंवार प्रार्थना करण्याची गरज नसते, ते एक टास्क मास्टर सारखं काम करत असतं. यंत्र एकदा तुम्ही सिद्ध केलं आणि त्या झोनला, ज्या झोनचा, जसं अपॉर्च्युनिटी पाहिजे तर नॉर्थ दिशा, क्लिअरिटी पाहिजे तर नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोपरा, आणि जर तुम्हाला पैशांचा मनी फ्लो पाहिजे तर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोपरा. तर आपण त्या दिशेनुसार त्या धातूचं ते यंत्र, जे तुमचं पर्पज आहे, जे तुमचं प्रयोजन आहे, त्यानुसार त्या यंत्राची त्या दिशेला जर आपण स्थापना करतोय तर त्याचे रिझल्ट म्हणजे सांगण्यासारखे, अप्रतिम रिझल्ट.
तर तुम्हाला ते चांदीचं ठेवायचंय, तांब्याचं ठेवायचंय की स्टीलचं ठेवायचंय, 3D ठेवायचंय की 2D, हे तुमची कुंडली बघून सर बघावं लागतं. तुमच्या 8व्या आणि 12व्या घरात तर ते ग्रह नाहीत. तर तोच जो विषय होता की आपण लक्ष्मी बघतो, पण ऍक्च्युली तिची जी पूर्ण संरचना आहे, ती जी आकृती आहे, त्याचं जे एक गणितीय माप आहे, त्याची एक जॉमेट्रिकल फिगर आहे, ती वेगळी आहे. ज्यावेळी जसं ही सगळी जी शास्त्र आहेत ती ऋषींनी रचलेली आहेत. आम्ही एक प्रकारे मुनी की त्यांनी ज्या गोष्टी शोधल्या आहेत ते शास्त्रज्ञ झाले. आम्ही त्याच्यावर मनन करतोय, त्याला अजून एलोबरेट करतोय, त्याला अजून कसं ते होतं त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय. तर ज्यावेळी श्रीयंत्र सर तुम्ही कॉपरमध्ये साऊथ ईस्टला प्लेस करता, त्यावेळी मनी फ्लो तुमचा वाढतो, कारण त्याच्यात लक्ष्मीनारायण पण आहे आणि शिवशक्तीचं तर ते प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे जर चांदीचं जर आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवलं तर तुम्हाला नवीन नवीन ग्रोथसाठी की तुम्ही पैसे कसे कमवणार, कोणी एंटरप्रेनर्स असतात, बिझनेसमॅन असतात, कोणी इन्व्हेस्टर असतात मोठे मोठे, तर त्यांना आयडियाज येत जातात की कसं ग्रोथ करायचं, आणि ते खूप फास्ट असतात. म्हणजे ते तुमचं माइंड जे आहे ते सामान्य माणसापेक्षा जास्त ते चालना देतं. हेच जर चांदीमध्ये तुम्ही नॉर्थमध्ये लावलं तर तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी भेटतात. खास करून जे इंडस्ट्रियलिस्ट आहे, म्हणजे ज्यांची प्रोडक्शन जास्त आहे पण त्याला डिमांड कमी आहे, तर त्या माणसाच्या लगेच ऑर्डर्स वाढायला लागतात किंवा त्याला नवीन नवीन क्लायंट्स भेटायला लागतात, आणि त्याचा जो स्टॉक आहे तो एक प्रकारे हलका होऊन जातो. तर ह्या प्रकारे सर यंत्र, आणि श्रीयंत्राप्रमाणे जसं लक्ष्मी यंत्र, तर लक्ष्मी यंत्रामध्ये लक्ष्मीचं नाव बघूनच आपल्याला कळतं की लक्ष्मी यंत्रामध्ये काय असतं सर, की जसं कमळाचं फूल असतं, काही त्रिकोण असतात आणि त्याच्या बाहेर कमळाचे जे पेटल्स असतात म्हणजे पाकळ्या, त्याप्रमाणे ते यंत्र असतं. आणि त्याचं पण एक बीजाक्षर आहे की ओम श्रीम, त्याला ऍक्टिव्ह केलं जातं. आता ऍक्टिव्ह कसं करायचं आपण पुढे बघूया. तर हे श्रीयंत्र पण जर आपल्याला पैशाचा फ्लो पाहिजे तर कॉपर म्हणजे तांब्यामध्ये जर आग्नेय कोपऱ्यात लावलं तर तुमचं मनी फ्लो तुम्हाला म्हणजे जास्त नाही, 3 ते 4 दिवसात त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला खूप फास्ट आहे. आणि तेच जर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नसतील तर ते तुम्ही चांदीमध्ये आपल्या घराच्या उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थ 0 डिग्रीला प्लेस करू शकता. आणि जर तुम्हाला मनी गेन्स फास्ट पाहिजेत, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी, आउटपुट तुमच्या व्यवसायाचा उद्योगाचा जास्त पाहिजे, तर हेच तुम्ही 265 डिग्री किंवा 270 डिग्री वेस्टमध्ये जर लावला तर तुमचे गेन्स हे तुम्हाला झपाट्याने झालेले दिसतील. म्हणजे कोण कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये, तर ज्या पण गोष्टी तुम्हाला नवीन प्लॉट्स किंवा असे चांगले प्रीमियम प्लॉट्स किंवा मोठ्या मोठ्या अशा जागा ज्यांना आपण लँडलॉर्ड्स वगैरे बोलतो, तर ह्या ज्या झपाट्याने जसं लक्ष्मी एक आहे तसंच भूदेवी पण आहे. म्हणजे आपल्या विष्णू भगवानच्या 2 पत्नी आहेत. तर जी भूदेवी आहे ही ज्याच्याकडे असते त्याला खरा धनवान मानला जातो. म्हणजे आजच्या काळात लोक पैशांच्या पट्टी पळतात, पण ज्याच्याकडे जास्त जमिनी आहेत, जास्त चांगले प्लॉट्स आहेत, मोठ्या मोठ्या फार्मिंग लँड्स आहेत, ऍक्च्युली हे लोक खरे राजे आहेत, कारण हे भूपती. बरोबर. तर जो पैशांचा प्रत्येकाचा वेगवेगळा कल असतो. कुणाला लिक्विड मनी पाहिजे, कुणाला सॉलिड मनी पाहिजे, तर पैशांमध्ये पण अनेक प्रकार आहेत. तर आपलं इप्सित बघून, आपलं प्रयोजन बघून त्याप्रमाणे यंत्रांची निवड करून आणि आपले जे झोन्स आहेत वास्तूचे 16 त्याप्रमाणे तिथे प्लेस करून आपल्याला हवे ते आपल्याला रिझल्ट घेता येतात. मॅम, कुंडलीमध्ये जेव्हा आपण बघतो तर सगळ्यात खराब घर कोणतं मानलं जातं? कसं आहे ना सर, कुंडलीमध्ये 9 ग्रह आणि 12 घरं, बरोबर, ह्यांचाच सगळा गेम चाललेला असतो. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसंच ग्रहांचे परिणाम पण, चांगले परिणाम आणि वाईट परिणाम, बरोबर. आणि हे प्रत्येक घरात चालतं. प्रत्येक ग्रह तुम्हाला धन देतो पण आणि तुमच्याकडून धन काढून पण घेतो. त्यामुळे असं नाही समजायचं की ह्याच ग्रह धन देतो किंवा काय. जे बोलतात गुरुची महादशे, आता माझं खूप चांगलं होणार, पण ते लोक अक्षरशः इतक्या वाईट परिस्थितीत असतात तर तुम्हाला सांगून विश्वास नाही वाटणार सर. पण तरी त्यातल्या त्यात म्हणजे मी सांगेन तुम्हाला की 11वं घर हे तुम्हाला कोणालाही पटणार नाही, पॉडकास्ट जे बघतायत त्यांना सुद्धा, की 11वं घर माझ्या मते जास्त खराब नाही म्हणणार मी, पण खतरनाक म्हणेन, डेंजरस. का? 11वं घर म्हणजे तुम्हाला लाभाचं घर आहे ते, पण ऍक्च्युली 11व्या घरामध्ये पापी ग्रह जास्त चांगलं काम करतात. म्हणजे राहू, केतू, शनी. केतू एक तर ते शनीचं घर आहे, पण तिथे गुरुचं पण स्वामित्व आहे, बरोबर. पण तिथे पापी ग्रह चांगले काम करतात. पण ते सुद्धा म्हणजे सूत्र आहेत की ग्रह शुभ कसं आणि अशुभ कसं.
आता 11वं घर मी खतरनाक का म्हणलं, जर 11व्या घरामध्ये खराब मंगल आला बाय बर्थ चार्टमध्ये, या माणसाच्या आयुष्यभर पोटाच्या तक्रारी संपत नाहीत. जर 11व्या घरामध्ये मंगल बद आला, मंगल बद म्हणजे लाल किताबमध्ये त्याला भूतच बोललं जातं, ओके. मंगल बदच भूत आहे, हा. तर त्याच्या आयुष्यभर पोटाच्या तक्रारी दूर नाही होत. 11व्या घरामध्ये जर बुध आला तर 35 वर्षापर्यंत काही कमाईची स्तोत्र नाहीत, कमाईची बुद्धीच नाही. गुरु आला, स्वराशीचा गुरु असला तरी तो 11व्या घरामध्ये कमजोर समजला जातो. शुक्र कमजोर, आजारपणा, आणि असं म्हणजे बोलतात की मोठी बिमारी तिथून बघितली जाते की 11वें घर के मारे तिल तिल मरते हे. अरे बापरे. म्हणून मी बोलते की 11वं घर हे सगळ्यात खतरनाक आहे. आजार होतात मॅम काही लोकांना, आपण पाहिलंय जसं कॅन्सर सारखे आजार आहे किंवा खूप मोठे मोठे ब्रेन स्ट्रोक येतात लोकांना. या आजारांचं काय, कशामुळे हे आजार होतात? ह्याच्यामध्ये मेन म्हणजे शनी मंगलच इन्क्लूड असतात. हे जेव्हा खराब येतात त्यावेळेला माणसाच्या शरीरामध्ये हे प्रॉब्लेम चालू होतात. शनी आणि मंगल हे पहिलेपासून असतं का मग कुंडलीत? हा, हो, तशी सिच्युएशन असते सर. आता मी तुम्हाला सांगते, माझ्या नातेवाईकांमध्येच आहे, त्यांनी घर बांधलं नवीन, आणि घर बांधल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम होतात. हे मी मागे पण बोलले, नवीन की तुम्ही फ्लॅट असो किंवा खाली घर. आमच्या एका नातेवाईकांनी इतकं म्हणजे राजवाड्याला पण म्हणजे हे होईल असं इतकं सुंदर घर बांधले, त्यांच्या घरात प्रॉब्लेम काय व्हावा, सगळं काही व्यवस्थित केलं त्यांनी, काय वास्तुशांती केली, अमुक केलं, त्यांच्या घरातल्या तरुण स्त्रीला म्हणजे सुनेला कॅन्सर. त्यामुळे घर बांधताना तर तुम्हाला हे करावंच लागतं. आणि करावंच लागतं सर, उपाय घ्यावेच लागतात. आता हे कॅन्सर विषयी तुम्हाला मी जनरल उपाय सांगते ह्याच्यासाठी, आणि हे उपाय काम करतात सर. ज्यांच्या पण घरामध्ये कॅन्सर आहे ना, त्यांनी जो परवडेल तो उपाय करा. की 4 खारका सगळ्यांना माहिती आहेत, 4 खारका 4 ग्लास पाण्यामध्ये उकळवायच्या, थंड करायच्या, आणि ते जलप्रवाह करायच्या. जो या माणसाला कॅन्सर झालाय त्याची ट्रीटमेंट चालू राहू द्या, त्याच्यावरून काही उतरायची गरज नाही, काही नाही. त्याच्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी हा उपाय करायचा, घरातल्या माणसाने. तुमच्याजवळ जर जलप्रवाहाचं साधन नाहीये तर तुम्ही काय करायचं, 1 नारळ, 10 बदाम, 10 खारका ह्या दान करा किंवा जलप्रवाह करा. आधी 43 दिवस करा लगातार म्हटलं की त्याच्यामध्ये नो ब्रेक, लगातार करायचे. 43 दिवसानंतर वीकली करा, प्रत्येक शनिवारी बघा तुम्ही. आणि ह्याच्यासाठी एक परमनंटली मी कायमचा इलाज सांगते, म्हणजे ज्याला तुम्ही नाही, फक्त कॅन्सरसाठी रामबाण उपाय ह्याच्यासाठी, की ज्यांना पण शक्य आहे आणि ज्यांच्या घरामध्ये कॅन्सरचा हा प्रॉब्लेम आहे, तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी उज्जैनला जा. जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही 7 दिवस राहा. उज्जैनला मंगलनाथ मंदिर आहे, तिथे 7 दिवस तांदळाचा अभिषेक करा. जर तुम्हाला 7 दिवस तिथे राहणं शक्य नाही तर तुम्ही जितका वेळ आहात तितक्या वेळेमध्ये कमीत कमी 3 वेळा अभिषेक करा तांदळाचा 3 वेळा अभिषेक करा. त्याच्यानंतर जसं आपल्याला शंकराच्या मंदिराबाहेर हे असतो, नंदी असतो, तसं तिथे मेंढा आहे, त्या मेंढ्याचं दर्शन घेऊन मगच या. कॅन्सर राहणार नाही सर. इतका हा पॉवरफुल उपाय आहे. उज्जैनचं महत्वच वेगळं आहे. उज्जैनचं महत्व, मंगलनाथ मंदिर, ते मंदिर खास करून त्याच्यासाठी. त्याच्यासाठी. आणि जसं शंकराच्या बाहेर नंदी असतो, विष्णूच्या बाहेर गरुड असतो मंदिरांबाहेर, तसं इथं मेंढा आहे. तर मेंढा म्हणजे ते एक मंगळाचंच प्रतीक आहे. मंगळाची मेष रास आहे आणि ते मेंढा आहे. हे जे बद मंगळ आहे किंवा मंगळ शनीच्या कॉम्बिनेशनमुळे जे असे क्रिटिकल इलनेस येतात, ते त्याच्यासाठी खासियत त्या मंदिराची ती. लोक आता ज्यांना मी हा उपाय दिला ते बोले आम्ही उज्जैनला गेलो होतो पण आम्ही तिकडे नाही गेलो, महाकालेश्वरला गेलो. म्हणलं तुम्ही ह्या प्रॉब्लेम साठी इथे जा म्हटलं. हे माहित नसतं लोकांना. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली मॅम. प्रत्येक आजाराची एक नस असते, तीच दाबणं गरजेचं. आणि हा उपाय ना दुसऱ्या पण एका गोष्टीसाठी आहे सर. ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र 9व्या घरामध्ये आहे तर तो मंगलबध बोलला जातो, पण ऍक्च्युली तिथे मंगलबध नसतो, तर तो मंगलबधचा म्हणजे शुक्राचा रिझल्ट मंगलबध सारखा देतो. म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये आहे जातकाच्या, तर त्याच्या लाईफ पार्टनरला आजारपण येतात. आणि असे आजारपण येतात की ज्याच्यामध्ये ब्लड जातं खूप. म्हणजे लेडीज असेल समजा तर ब्लड जाणं, खरचटणं, भाजणं, कापणं किंवा ऍक्सिडेंट असं, म्हणजे इतका त्रास होतो. तर त्याच्यासाठी पण हा उपाय आहे की ज्याने 70 ते 80% प्रॉब्लेम, जर ज्याचा शुक्र 9 मध्ये तो जर उज्जैनला गेला तर त्याच्या कुंडलीचे 60 ते 70% दोष त्याच्यामध्ये नाहीसे होतील.
मला एक विचारायचं होतं, जेव्हा लाल किताबचे उपाय हे 42 दिवस किंवा 43 दिवस असतात मॅम, तर या पिरियडमध्ये लेडीजला पिरियड्स येतात तर मग भरपूर स्त्रियांच्या अशा कमेंट्स असतात की मग आम्ही काय करायचं, मग ते कंटिन्यू करू जर त्यांच्या घरामध्ये समजा आता एखाद्या कुटुंबामध्ये सासू असते, सून असते, हे की नाही, त्या समजा पिरियडमध्ये मग त्यांनी करायचं. नाही, समजा जर सून म्हणजे ती स्त्री करू शकत नसेल, तिचा नवरा करू शकतो, तिची मुलं करू शकतात, तिची सासू करू शकते, रक्ताचे नातेवाईक करू ते 5 दिवस शकतात. 5 दिवसात करू शकतात ते, आणि मग परत यांनी परत हिने. कारण का ती एक एनर्जी तयार होत असते, त्याच्यामध्ये ब्रेक होता कामा नये. आणि ज्याला अगदीच नाईलाज आहे तर मग त्यांनी 5 दिवस थांबावा आणि मग 6व्या दिवशी चालू करावं. मग देवही समजून घेतात. मग ते निसर्ग पण म्हणजे प्रकृतीला पण कळतं ना की ह्याची इच्छा आहे. तुम्ही मुळात उपाय करायला तयार झाला म्हणजे तुम्ही हे ऍक्सेप्ट केलं की तुम्हाला चेंज पाहिजे. आतून तुमचा आवाज आलेला आहे की मी स्वतःला बदलणार, मी ह्या परिस्थितीतून बाहेर आणणार. तिथेच तुमची जीत आहे. ती शेवटी भावना महत्वाची असते. भावना महत्वाची असते सर. सर, अशाच आजारांसाठी जसा कॅन्सर झाला, ब्रेन स्ट्रोक झाला किंवा ब्लड कॅन्सर, ते या आजारांसाठी तुम्ही काय यंत्र सांगू शकता? वास्तूमध्ये प्रामुख्याने सर महामृत्युंजय यंत्र सिद्ध केलेलं, जे की आपल्याला माहिती आहे की भोले भंडारी म्हणजे शिवशंकर, हे महामृत्युंजय यंत्र सिद्ध केलेलं हे तुमचे जे क्रिटिकल इलनेस असतात, म्हणजे जसं कॅन्सर झाल्या अशा जे महारोग सांगितले जातात किंवा बोलले जातात, किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा अजून मेंटली डिसऑर्डर किंवा मेंदूचे वगैरे, तर असे जे क्रिटिकल इलनेस आहेत ह्याच्यासाठी सर महामृत्युंजय यंत्र नॉर्थ ईस्टमध्ये चांदीचं जर का आपण स्थापन केलं ईशान्य दिशेला, कारण शंकराची दिशा ईशान्य आहे, सोबत त्याच्याबरोबर आपण जर पुखराज आणि मोती ह्यांचं कॉम्बिनेशन ठेवलं तर तिथे पण चंद्र आणि गुरुचा संगम होऊन एक प्रकारे गजकेशरी योग जो आपण म्हणतो तो योगही बनतो, प्लस ते आजार पण दूर करण्यासाठी ह्या गोष्टी खूप बूस्टर डोस असतो. पण तुम्ही ते कुंडली बघून करावं की गुरु जर 8व्या आणि 12व्या घरात असेल तुमच्या, तर नॉर्थ ईस्टला ते यंत्र स्थापन करून चालणार नाही. कारण जसं माहिती आहे की जी संजीवनी विद्या होती ती शुक्राचार्यांना भेटलीच होती अर्थातच शंकराकडून. म्हणजे हे दोनच असे पात्र आहेत किंवा हे दोघच अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे, की ते कुठल्याही रोगाला एक प्रकारे कट डाऊन करू शकतात किंवा मेलेल्यालाही जिवंत. राजा बलीच्या स्टोरीमध्ये आपण पाहिलेलंच आहे शुक्राचार्य काय करत होते. तर नॉर्थ ईस्टला महामृत्युंजय यंत्र चांदीचं असणं खूप गरजेचं आहे, पण ते सिद्ध केलेलं असावं. तसंच आम्ही आत्ता ज्या काही क्लायंट्सला महामृत्युंजय यंत्र स्थापन केलेत तर असेही रिझल्ट आलेत की महामृत्युंजय यंत्र काय करतं सर, की तुमची आयु वाढवतं, तुमचं वय वाढवतं. तर ती ज्या लोकांच्या घरी प्रॉपर ते सिद्ध केलेलं यंत्र आहे तर ते त्यांच्या वयोमानापेक्षा कमी दिसतात, यंग दिसतात. म्हणजे त्यांचे फोन आले तर ते हे काय की म्हणजे आमचं तारुण्य हे टिकवून का ठेवतंय. तर ज्यावेळी तुमचं आयुष्य वाढतं म्हणजेच तुमचं एक प्रकारे जे पण वय वाढण्याचा जो वेग आहे तो त्या यंत्राद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. आपण पाहतो की काही लोक आहे ना, शिक्षण फार कमी असतं पण लाईफमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट करतात, म्हणजे पैसाच कमवतात. शेवटी पैसा, सक्सेस तोच मोठा आहे आज तरी. तर ह्या लोकांच्या कुंडलीत काय योग असतो की शिक्षण नाही आहे पण पैसा खूप आहे, कशामुळे? आता असं आपण नॉर्मल बघायचं झालं तर त्यांच्याजवळ काही ना काही स्किल असतं सर. ते स्वतःच्या स्किलच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर पुढे जातात. पण ऍस्ट्रॉलॉजिकल जर बोललं आपण, कुंडली तुम्हाला असं दाखवायचं म्हटलं तर आमच्या लाल किताबमध्ये एक फरमान आहे. लाल किताबमध्ये एक सुंदर कन्सेप्ट आहेत, म्हणजे असे मस्त छान छान अरमान, फरमान, दिवार मुश्तरका, मसनोई असे म्हणजे हे आहेत. विशेषण खूप छान विशेषण खूप छान आहेत. तर एक फरमान आहे कि 9वें घर से बादल उठते हैं, 10वें घर में पानी भरते हैं, दूसरे घर के पहाड़ से टकरा के वर्षा करते हैं और 4थे घर में फसल देते हैं. म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये 9, 10, 2, 4 याच्यामध्ये ग्रह आहे त्या लोकांच्या बाबतीत असे योग होतात. ते लोकांकडे शिक्षण असो नसो, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर, स्किलच्या जोरावर ते लोक खूप मोठी अचिव्हमेंट करतात. आणि त्याच्याही मागे आपण डीपमध्ये जायचं म्हणलं हे का आणि कसं, तर 9वं घर आहे वडिलांचं, जिथे तुमचं पालन पोषण होतं. बरोबर. 9वं घर बरोबर. 10वं घर आहे कर्माचं, पण ते वडिलांचं स्टेटस पण आहे, वडिलांची जान पहिचान, समाजातला रुतबा,
की ते त्यांच्या मेहनतीने मुलांचा स्वतःच्या पुढचा त्यांच्या आयुष्यातला मार्ग सुकर करतात. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलाचा मार्ग सुकर झाल्यानंतर तो दुसऱ्या घरामध्ये, दुसरं घर कशाचं आहे, वाणी आणि तुमचं खानपान, तर ते आपल्या वाणीने स्वतःला प्रेझेंट करतात समाजासमोर, तेव्हा त्याचे रिझल्ट तुम्हाला चौथ्या घरात मिळतात. मग लाल किताब, बऱ्याच लोकांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही लाल किताब देता का, नाही असं का. लाल किताब सोबत एवढं इतकं सोपं नाहीये, कारण ह्याच्याही मागे डीप मध्ये आणखीन काहीतरी असणार आहे. हे सामुद्रिक शास्त्र आहे सर. तुम्ही जितकं डीप मध्ये जाणार तितकं खोल आहे. तुम्ही शिक्षिका होता ना मॅम, तर तो अभ्यास तुम्हाला, म्हणजे ती सवयच तुम्हाला होती की प्रत्येक गोष्टीचं अध्ययन करायचं? मला वाचनाचा खूप छंद होता सर. खूप वाचन. त्यामुळेच तर माझ्या हातून म्हणजे माझी स्वतःची पण पुस्तकं निघाली ना. बरोबर आहे. असं आहे. करेक्ट. सर तुम्ही काय सांगाल अशा लोकांबद्दल, काय सांगाल की हे लोक कसं वास्तूप्रमाणे, यांच्या घरातली वास्तू कुठे काय असतं त्यामुळे यांना पैसाच पैसा येत राहतो शिक्षण नसलं तरी? एक्झॅक्टली सर. तसं आजकाल बघायला गेलं तर शिक्षणाचा संबंध आहे पैशांबरोबर. कारण पाहिजे प्रमोटच करतो की शिक्षण घ्या. एक्झॅक्टली. हे पूर्वीच्या लोकांचं. पूर्वीच्या काळच्या वास्तू वेगळ्या होत्या सर. जसं चुली पुढे लोक जेवायचे, घरात अंगण असायचं, शेणाने सारवलेलं असायचं, मातीचा स्पर्श पायाला व्हायचा, शुक्र चांगला राहायचा, चुली समोर जेवल्यामुळे मंगळ चांगला राहायचा, राहू शांत राहायचा. त्याच्यामुळे 9-9, 10-10 मुलं असली तरी सगळी सेटल दिसायची सर. आता प्रामुख्याने मी जे केस स्टडीज केलेत सर, जर तुमची जर नॉर्थ दिशा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीची दिशा ही क्लटर फ्री आहे, किंवा तिथे येल्लो किंवा रेड असे कलर नाहीयेत. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट म्हणजे जे तुम्हाला आयडियाज देते, कुठल्याही गोष्टीचं इनिशिएशन ते नॉर्थ ईस्ट मधून होतं. आणि साऊथ ईस्ट तुमची मनी लिक्विडिटी. जर ह्या 3 दिशा जरी तुमच्या बॅलन्स असल्या तरी ती व्यक्ती किंग मेकर असते मार्केटमधली सर. मग तिथे शिक्षणाचा संबंध नाहीयेत, कारण ती एखादी आयडिया उमजणं, अपॉर्च्युनिटी भेटणं, आयडिया भेटणं आणि तिथे तुम्ही सुरुवात करणं कार्याला. कारण आपण नेहमी बोलतो विचार करण्यापेक्षा किंवा जास्त अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही जी ऍक्शन घेता ती महत्वाची. कारण तुम्ही ऍक्शन हा पॅटर्नच असा आहे, जसा यंत्रांचा आपण बोलत होतो, हे एक पॅटर्न्स आहेत सर. तर तुम्ही ऍक्शन घेता तर त्याचे रिझल्ट येतातच. येस ऑर नो मध्ये येतात, पण रिझल्ट येतात. आणि जरी नो मध्ये आला तर तुमचा एक्सपिरियन्स बनतो, अनुभव बनतो. तर जो पण किंग मेकर असतो त्याची नॉर्थ दिशा म्हणजे उत्तर, ईशान्य आणि आग्नेय ह्या 3 दिशा मजबूत असतात. आणि जर तो राजा असेल तर त्याच्यामध्ये अजून एक दिशा आपण जोडूया पश्चिम, वेस्ट, जी की तुमचा रिझल्ट आउटपुटची दिशा असते कुठली. ह्या 4 दिशा जरी समतोल साधला तर ती व्यक्ती त्याच्या फील्डमधली टॉपमोस्ट किंवा काय बोलतात सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व ते बनू शकतं. आता ह्याच्यामध्ये सर प्रामुख्याने कुबेर यंत्र आपण बघतो. कुबेर यंत्र म्हणजे काय सर, की सोन्याचा अधिपती. आणि सोन्याची व्हॅल्यू कधी कमी झालेली आपण बघितली आहे का? म्हणजे ज्यावेळेपासून सोन्याचा शोध लागलाय त्यावेळेपासून सोन्याची व्हॅल्यू ही वाढतच गेली, कमी कधी झालेली मी तरी आजपर्यंत बघितलेली नाही सर. काही युद्धाची परिस्थिती असो किंवा काही असो. तर कुबेर यंत्र सर ज्यावेळी तुम्ही नॉर्थमध्ये किंवा वेस्टमध्ये चांदीच्या यंत्रामध्ये सिद्ध केलेलं कुबेर यंत्र ज्यावेळी लावता तुम्ही सर, तर तुमची वेल्थ ही झपाट्याने वाढते. आणि सोबत जर तुम्ही कोण एंटरप्रेनर असाल किंवा उद्योजक असाल, नवीन नवीन आयडियाज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही लक्ष्मी गणेश यंत्र हे जर तुम्ही नॉर्थ ईस्ट दिशेमध्ये चांदीमध्ये लावलं, चांदीच्या मेटलमध्ये किंवा नॉर्थमध्ये, तर तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा नवीन आयडिया सहज भेटतात. आणि हेच जर तुम्हाला मनी फ्लो, कॅश लिक्विडिटी वाढवायचे तर कुबेर यंत्र लक्ष्मी बरोबर किंवा लक्ष्मी गणेश यंत्र हे दोन्ही यंत्रांचा वापर प्रामुख्याने केला जातो. तेच कॉपरमध्ये तुम्ही साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोपऱ्यात लावू शकता, कारण आग्नेय दिशा ही अग्नीची, त्याच्यामुळे तिथं कॉपर या धातूचा वापर होतो. तर लक्ष्मी गणेश आणि लक्ष्मी कुबेर. तर पैशांसोबत तुम्हाला नवीन आयडियाज पाहिजेत तर लक्ष्मी गणेश यंत्र. आणि जर तुम्हाला वेल्थ वाढवायचे म्हणजे काय बोलतो ना आपण एम्प्लिफाय करायचे, झपाट्याने वाढ करायचे, तर तिथे लक्ष्मी कुबेर यंत्राचा प्रामुख्याने सर वापर केला जातो. मॅम कुंडलीमध्ये ना विष योग, नरकयोग असे योग असतात, तर हे योग म्हणजे काय आणि ते कधी तयार होतात, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यावर उपाय काय? योग तर भरपूर आहेत सर. ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर योग आहेत. नुसते हे डिप्रेशनच मगाशी आपण विषय काढला ना, त्या डिप्रेशनचे 35 प्रकारचे योग आहेत.
आता विष दोष बद्दल बोलायचं झालं तर विष दोष कधी तयार होतो? चंद्र आणि शनी एकत्र असतील एका घरात किंवा दृष्टीमध्ये असतील तर तो विष योग बनतो. आता विष योग काय ह्याला नाव पडलं? चंद्र म्हणजे दूध, शनी म्हणजे विष. दूध आणि विष किंवा केमिकल म्हणा, दूध आणि केमिकल एकत्र आलं तर ते पिण्यालायक राहतं का? ज्यांच्या कुंडलीमध्ये विष योग आहे, पहिली गोष्ट म्हणजे ते डबल माइंडेड असतात, ओके, कन्फ्युज, डिसिजन घेऊ शकत नाहीत आणि त्यांना सतत आजारपण असतात. बरोबर आहे. आता हे विष योगासाठी मी तुम्हाला जनरल उपाय सांगते 2, जे पण लोक बघतायत त्यांच्यासाठी. आणि हा विष योग जर खतम करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कुंडली बघावी लागेल. कुंडली बघितल्याशिवाय नाही होऊ शकत. हा जर विष योग कायमचा खतम करायचा असेल, होऊ शकतो. मग त्याच्यासाठी उपाय वेगळे असतात आणि ते कुंडली बघून, कारण कुठे आपण त्याची प्लेसमेंट करायची किंवा काय ते बघावं लागतं. बरोबर आहे. ह्याच्यासाठी जनरल उपाय सांगते की ज्यांच्या पण कुंडलीमध्ये असं चंद्र शनी एकत्र आहेत आणि ते लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत तर 43 दिवस साधं पाणी पिऊ नका. जेव्हा पण तुम्ही पाणी पिणार तर त्याच्यामध्ये काहीतरी टाकून प्या. म्हणजे समजा चिमूटभर साखर टाकून प्या किंवा रसना टाका किंवा एखादं सरबत टाका. 40 दिवस हा नियम पाळा. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका सफेद कपड्यामध्ये 2 किलो तांदूळ आणि त्याच्यामध्ये एक चांदीची वीट किंवा चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा आणि ते तांदूळ सफेद सुती कपड्यामध्ये बांधून तुम्ही जिथे झोपता त्या रूममध्ये एका टेबलवर ठेवून द्या. त्याच्यातून जो स्मेल येणार आहे ते पण एक दवाचं काम करतं. ओके. दुसरी गोष्ट 2 रंगाचा प्राणी कधी पाळू नका. वेगवेगळ्या कलरचे प्राणी घरात नको. 2 रंगाचा प्राणी मी सांगितलं. हा झाला विषदोष. आता एक नरक योग पण असे 2-3 प्रकारचे आहेत की जेव्हा समजा मंगल शुक्र एकत्र आहेत, मंगळ आणि शुक्र एकत्र आहेत आणि त्याच्यावर खराब शनीची दृष्टी पडली तर हे पण खूप खतरनाक आहे. काय होतं? म्हणजे याच्यामध्ये शुक्र आहे तर ह्याच्यामध्ये विपरीत लिंग अट्रॅक्शन आलं लग्नानंतर पण कधी पण. आणि शुक्रामध्ये एक राहूचा पार्ट पण आहे आतमध्ये तर त्याच्यामुळे आजारपण पण येतात. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रमंगल. समजा चंद्र आणि मंगल म्हणजे लक्ष्मीनारायण योग, पण चंद्रमंगल एकत्र आहेत आणि त्याच्यावर खराब शनीची दृष्टी पडली. शनी चांगला आहे का वाईट आहे हे बघायचंय. आता मागे मी तुम्हाला सांगितलं का, मला वाटते एका केस आलेली माझ्याकडे, हार्टचं ऑपरेशन झालं त्यांचं. आता ते व्यवस्थित आहेत, पण त्यांनी मला एक प्रश्न विचारला की मॅडम हे मला कशामुळे झालं. त्यांची मिसेस पण गेली आणि त्यांना हार्टचा प्रॉब्लेम पण झाला. तर त्यांनी एकदम म्हणजे शेवटच्या स्टेजला माझ्याकडे आले होते ते. तर म्हणजे टाळता येईल का? तर म्हणतात नाही आता कसं ना टाळणार. तर हे कशामुळे झालं म्हटलं तुमच्या शनीमुळे हे झालं. म्हणजे मॅडम मी आतापर्यंत 15-16 लोकांकडे गेलो, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुमचा शनी खूप चांगला आहे म्हणून. म्हटलं तसं नाही सर, हे लाल किताब आहे. म्हटलं शनी तुम्हाला चांगला सांगितला कारण तो स्वतःच्या घरामध्ये आहे, पण तो स्वतःच्या घरामध्ये असला तरी तो कांड करू शकतो. म्हटलं तेवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये तेवढी पॉवर आहे. आणि ह्या शनीचं कसं आहे, जेव्हा खराब शनीची दृष्टी चंद्रमंगलवर पडते तर त्यावेळेला काय होतं माहितीये का? चंद्र म्हणजे काय? चंद्रमा मनसू जात. चंद्र म्हणजे तुमचं मन, तुमची आई, तुमची नगद कॅश, लिक्विडिटी, प्रॉपर्टी. आणि मंगल म्हणजे भावाची साथ, सगळं सुख खराब. आणि मग आता हे घरामध्ये भांडणं होतात, पैसा येत नाही, तर हे खराबच ना. हे डिप्रेशन पण होतं. ह्याच्यामधून पुढे काय काय होतं ह्याच्यामध्ये जर हे पण इन्क्लूड झालं, समजा ह्याच्यामध्ये एक नजर चंद्रमंगळवर पडली, त्याच्यानंतर शुक्रावर पडली, मग काय होतं? आणि शुक्रानंतर जर तिसरी नजर त्याची सूर्यावर पडली. आता बघा, एकदा शुक्रावर नजर पडली की काय होतं? हा बंटी बबलीचा गेम होतो त्यांचा. म्हणजे जेवढी शनीची ताकद आहे त्याची ताकद 11 पट वाढते. बापरे. एकदम खतरनाक खेळ चालू होतो. म्हणजे शुक्रावर नजर टाकल्यानंतर ज्या ग्रहावर नजर पडेल त्या ग्रहाचं सगळं खराब. जर ह्याच्यामध्ये सूर्य आला मग तुम्हाला न्यूज ऐकायला मिळते, ड्रम मध्ये लाश मिळाली, पतीने पत्नीला मारलं किंवा पत्नीने पतीला मारलं. तर असा ह्याला नरकयोग बोलतात. काही लोकांचं आहे ना प्रमोशनच नाही होत. म्हणजे जॉबमध्ये पण आपण बघतो आजकाल की काही लोक खूप डिप्रेशनमध्ये, म्हणजे याला डिप्रेशन नाही म्हणू शकत, स्ट्रेस आहे बुवा त्यांना, की त्यांना असं वाटतं यार काय मला जॉब एन्झायटी की यार माझंच प्रमोशन होत नाही, बाकींचं होऊन जातं. लोकांना मिळतं. तुम्हाला खूप कॉलेज कालच एक केस आली की माझ्या बरोबरच्या लोकांचे पगार वाढले, त्यांचे प्रमोशन झालं, माझंच का नाही होते मॅडम. सध्याच्या सिच्युएशन मध्ये तर जास्त आहे असे दुःखी आहेत. आता हे नोकरीचं कसं आहे माहितीये का सर? नोकरीसाठी 6 घर बघितलं जातं. 6व्या घराचे मालक कोण आहेत? बुध, केतू. बुध आणि केतू. तुम्हाला नोकर बनवून राहण्यासाठी शनी,
आणि नोकरीमध्ये मान सन्मान किंवा तुमचं हे प्रमोशन वगैरे मिळण्यासाठी तुम्हाला सूर्य, या 4 ग्रहापैकी एकही ग्रह जर खराब असेल तर मग प्रॉब्लेम चालू होतात. मग याला चांगलं करू शकतो. साठी मी जनरल उपाय सांगते की कसं आहे, मी जे पण जनरल उपाय सांगते ना सर, तर त्याला पण हे लॉजिक आहे की मी हे माझ्या मनाचं नाही सांगत आहे. आपल्याही पेक्षा हुशार आपले ऋषीमुनी पूर्वज त्यांनी हे वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी समाजाला कसं राहायचं, कसं जगायचं, आपल्या समाजाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काही परंपरा घालून दिल्या, काही रीतिरिवाज घालून दिले की बाबा त्यावेळेची साधी माणसं कुठे जाणार ना ज्योतिषाला शोधायला, कुठे वर्षफल बघणार, कुठे काय बघणार, म्हणून त्यांनी एक परंपरा घालून दिलेली आहे की कसं राहायचं. आणि मग बघा पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की काही सण वार असेल तर मग घरामध्ये नैवेद्य बनवले जायचे, मग गंगेला नैवेद्य द्यायचा, बांधावरच्या मसोबाला नैवेद्य द्यायचा, गावातल्या देवळाला द्यायचा, हनुमानाला द्यायचं, विहिरीला द्यायचं. तर हे त्याच टाईप आहे कुवा पूजन. ज्यांना पण असं प्रमोशन मध्ये प्रॉब्लेम आहे, सॅलरी वाढत नाहीये किंवा काय, तुम्ही महिन्यातून एकदा केला तरी चालेल किंवा आयुष्यात एकदा केला तरी चालेल. तरी भाव शेवटी की तुम्ही काही पण मिष्टान्न बनवा, गोड शिरा बनवा किंवा खीर बनवा तांदळाची चांगली, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घाला तुम्हाला जे शक्य आहे ते. आणि आपले हे द्रोण मिळतात बघा, पत्रावळीवर पूर्वीच्या काळी जेवायचो, त्याच्यामध्ये अशी वाटी असते बघा पानांची, ती द्रोण मिळतात, तर त्याच्यामध्ये ती खीर ठेवा किंवा ती शिरा ठेवा आणि पाणी घेऊन जा. जिथे विहीर आहे तिथे जा किंवा तलाव आहे तिथे जा. तिथे गेल्यानंतर ते खाली ठेवून तिथे नैवेद्य दाखवायचे आणि तुम्ही प्रार्थना करायची की इथे ज्या पण देवता आहेत किंवा ज्या शक्ती आहेत तर त्यांना माझा नमस्कार, आणि मी तुमच्यासाठी हे जे मिष्टान्न आणलेलं आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि मला मार्ग दाखवा. आणि मग त्याच्यानंतर ते जे काही शिरा आहे किंवा खीर आहे ती पाण्यामध्ये सोडायची. खूप चांगला उपाय आहे सर. ज्यांना पण प्रॉब्लेम आहे तसे त्यांनी महिन्यातून एकदा करा. तुमचं काम होईपर्यंत दर महिन्याला करा. खूप चांगला उपाय आहे. सर तुम्ही काय सांगाल, प्रमोशनसाठी काही यंत्र आहे आपल्याकडे? प्रमोशनसाठी अर्थातच सर की तुम्हाला तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांची मर्जी जिंके. एक्झॅक्टली, आजकाल तर तेच सर. लोकांना वाटतं की परफॉर्मन्सवर असतं. परफॉर्मन्स तुम्ही कितीही करा पण जोपर्यंत वरच्या व्यक्तीला तुम्ही खास नाही वाटत, खुश नाही करू शकत बॉसला. कसं आहे, तुमची किंमत त्यावेळी वाढते ज्यावेळी जी वरची वरिष्ठ व्यक्ती आहे की त्याच्याबरोबर तुम्ही एक प्रकारे त्याचे क्राईम पार्टनर किंवा त्याच्या मर्जीतले असावे, तरच तुम्हाला प्रमोशन भेटतं. 90% केसेसमध्ये 10% परफॉर्मन्स बेस पण असतात गोष्टी. तर तुम्हाला त्याच्यासाठी सर एक्झॅक्टली तशी आयडिया भेटणं, त्याच्यासाठी नॉर्थ ईस्ट झोन, ईशान्य, म्हणजे नवीन नवीन आयडियाज. एकदम पण तुम्ही डम बसून नुसती मर्जी जिंकून पण होणार नाही. तुम्हाला दोघांचा समतोल पाहिजे. तर तुमची नॉर्थ ईस्ट दिशा म्हणजे ईशान्य कोपरा क्लटर फ्री पाहिजे, म्हणजे तो तुम्हाला मेंटली फ्रेश ठेवेल. तिथे क्रीम कलर किंवा व्हाईट कलरचा यूज, तिथे श्रीयंत्र चांदीमधला आपण स्थापन करू शकतो. त्याच प्रकारे जी नॉर्थ वेस्ट दिशा असते म्हणजे वायव्य कोपरा, हा तुमच्या सपोर्टचा झोन असतो सर. तर तुमचे जे पण बॉस आहेत, तुमच्या कंपनीचा लोगो आहे, तुमच्या कंपनीचं एक चित्र आहे, तर ते जर तुम्ही नॉर्थ वेस्ट झोनमध्ये येलो फ्रेममध्ये जर प्लेस केलं तर त्या लोकांचं तुम्हाला सपोर्ट भेटणं सुरू होतं. आणि तुमच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला एक फेम भेटण्यासाठी सर साऊथ ईस्ट दिशा, कारण तुम्हाला ज्यावेळी लोक तुमच्या फेवरमध्ये कधी येतात, तुमचा कॉन्फिडन्स बघून, तुमचा ऑरा बघून, तुमचं चाम बघून. तर जे दुर्गा यंत्र असतं सर, हे तुम्हाला लिटिगेशन कोर्ट केसेसमधून पण वाचवतं, सोबत तुम्हाला फेम पण देतं, तुमची एनर्जी वाढते. कारण दुर्गामातेचा प्रभाव हा डायरेक्ट सूर्यनारायणावर असतो आणि सौर मंडलात सूर्य एक असा ग्रह आहे जो डिसिप्लिन आहे, म्हणजे सकाळी उगवणार आणि रात्री आपण बोलतो मावळतो. त्याला कधी वेळेच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होत नाही, किंवा सूर्य ज्याचा बोलतो चांगला आपण कुंडलीमध्ये, ती व्यक्ती चमकदार आणि त्याचा प्रसिद्धी सर्वत्र पसरते. जर दुर्गा यंत्र आपण साऊथ ईस्ट झोनमध्ये जर प्लेस केलं तर त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा चार्म वाढतो. आणि सोबत जर नॉर्थ वेस्टमध्ये मी जी रेमेडी सांगितली, तुमचे जे सिनियर आहेत, कंपनीचा लोगो किंवा कंपनीचा फोटो, या 3 गोष्टी जर तुम्ही येलो फ्रेममध्ये किंवा व्हाईट फ्रेममध्ये जर तिथे लावल्या घरामध्ये, तर तुम्हाला त्यांचा एक प्रकारे सपोर्ट भेटणं चालू होईल. तर या प्रकारे हे आपण साधारण उपाय सर करू शकतो. सर तुम्ही बघितलं असेल की लोकांना ना आजकाल व्यसनं खूप झाली आहेत, मल्टिपल व्यसन आहे. कुणाला दारूचं व्यसन, कुणाला स्मोकिंग किंवा कुणाला तंबाखूचंही व्यसन आहे भरपूर लोकांना. आणि हे लागायचं कारण म्हणजे मल्टिपल असतात. कुणी अतिउत्साहात करतं तर कुणी डिप्रेशनमध्ये करतं.
तर हे का होतं, असं व्यसन का लागतं, म्हणजे वास्तूमध्ये कुठे प्रॉब्लेम असतो, आणि त्याच्यावर तुमच्याकडे काही यंत्र आहे का? एक्झॅक्टली सर, व्यसन आणि निगेटिव्हिटी ह्या दोघांसाठी सर 2 यंत्र आम्ही खास करून म्हणजे आमच्या केस स्टडीजमध्ये आणि आम्ही जे वापरतो, तर एक काळभैरवाचं आणि एक काली यंत्र. तर काली आपण बोलतो, काली मा बोलतो सर, बरोबर, काली मा. तर आई सर्वात जास्त हे कधी धावून येते, ती आपल्या मुलासाठी धावून येते. इवन जर ती स्त्री म्हणजे ती शक्ती असेल, ती तिच्या नवऱ्यासाठी किंवा कुणासाठी इतकी स्वतःसाठी पण भांडत नाही, पण जर गोष्ट तिच्या मुलाची आली तर ती मग काही आगे पिछे बघत नाही सर. तर काली यंत्र असं आहे ना सर, की काली यंत्राची ज्यावेळी आपण सिद्ध करून साऊथ म्हणजे जी यमाची दिशा बोलतो आपण, साऊथ दिशा, जिथून साऊथ आणि साऊथ वेस्ट मधून आपल्या घरात एक प्रकारे निगेटिव्हिटी येते. आत्ता आम्ही एक माझ्या मित्राला मी हे काली यंत्र आम्ही त्याच्या घरात स्थापन केलं, म्हणजे काही विद्वानांच्या माध्यमातून त्याला सिद्ध करून मग ते काली यंत्र कॉपरमध्ये आम्ही त्याच्या घरामध्ये तिथे स्थापन केलं. तर त्यांना ऍक्च्युली त्यांच्या घरात प्रॉब्लेम होता जो म्हणजे निगेटिव्हिटीचा होता, म्हणजे काही भास होणं किंवा काही गोष्टी जाणवणं ज्या नाही आहेत. तर ह्या गोष्टी तर थांबल्या, पण सोबतच त्याचे जे काही मित्र होते, 5-6 जे त्याचे मित्र होते, ज्याचं त्याचे एक टोळकं होतं, तर ते मित्र त्याच्यापासून सडनली तुटले. तर त्याचा मला कॉल आला की हे काय झालं सर. तर सर काय होतं, ज्यावेळी अशी यंत्राची स्थापना होते त्यावेळी जी निगेटिव्ह लोक असतात किंवा तुमच्या नातेवाईक असतात, जे तुमच्याबद्दल चांगला विचार नसतो, त्यांचा आत एक वेगळा डिसिजन असतं तुमच्याबद्दल आणि तुमच्या समोर ते एक वेगळंच रूप ठेवत असतात. तर ही लोक आधी तुटायला चालू होतात. आता मी बोललो तू ह्या 6 लोकांबरोबर काय करायचा, तर तो बोला की हे आमचं 5-6 म्हणजे मित्रांचं जे टोळकं होतं ते आम्ही क्राईम पार्टनर होतो. क्राईम पार्टनर म्हणजे काय, म्हणजे जे आजकालचे जे तुम्ही व्यसन सांगितले, वीड पिणं किंवा काय अनेक, आता स्मोकिंग मध्ये पुणे शहरात पण आपण बघितलं असेल की गांजा वगैरे असं किती ठिकाणी किती मुलं पकडली जात आहेत. तर ती त्याला कोण ड्रिंक करायला, स्मोक करायला किंवा काही वीड वगैरे अशा गोष्टी पिण्यासाठी कॉल यायचे. तर पहिले हे 5-6 मित्र त्याच्यापासून तुटले, म्हणजे त्या यंत्राचा प्रभाव घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तर झालाच, पण त्याला सोबतच निगेटिव्हिटी ही नुसती सर ती नकारात्मक ऊर्जाच नसते, जी तुमच्या सभोवतालची जी निगेटिव्ह मित्रमंडळी असते, नातेवाईक असतात किंवा तुम्हाला जे व्यसनांना प्रवृत्त करतात की काय करतोय, चल दारू प्यायला, मग त्याची तर लिव्हर किडनी जाणारच आहे, सोबत ते तुमची पण घालवणार आहे. तर अशी लोक आधी कट होतात. मग एकतर त्यांचा फोनच तुम्हाला लागणार नाही, जरी ते मित्र राहिले तर ते तुम्हाला कन्सिडरच करणार नाही की ह्याला नको बोलवायला, हा बोर करतो, किंवा ते तुम्हाला फोन करणार नाही. तर ह्या प्रकारे नॅचरली त्या यंत्राद्वारे इतके छान रिझल्ट आम्हाला बघायला भेटलेत, म्हणजे घरातली निगेटिव्हिटी पण दूर झाली आणि तुमचा जो सभोवताल आहे, तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते पण सर क्लिअर झालं. तर ही 2 यंत्र काळभैरव आहेत. आणि खास करून न्यूमरोलॉजीमध्ये आपण बघितलं असेल असे प्रॉब्लेम, खास करून ज्यांची पण जन्मतारीख 4, 13, 22, 31 किंवा 8, 17 आणि 26, ज्यांची 8 येते, त्यांनी तर काळभैरवाची उपासना करावी सर, किंवा काळभैरव यंत्र किंवा काळभैरव अष्टकम ह्या गोष्टी जरी त्यांनी ऐकल्या तरी त्यांना ऍडिक्शन किंवा असे जे निगेटिव्ह जे त्यांचे कलिग्स आहेत किंवा फ्रेंड्स ह्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी खूप मदत होईल सर. काली यंत्राचं कसं आहे माहिती का, एक डायलॉग आठवलं मला, सबसे बडा योद्धा माँ होती है. राईट. सबसे बडा योद्धा माँ होती, ती काली माँ असते, ती निगेटिव्हिटी कशी दूर करते. म्हणजे आता हे मी सांगितलं त्याने उदाहरण, मित्र तुटले, त्यांच्यामध्येच आपसमध्ये भांडणं झाले, ती आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये एकदम अग्रेसिव्ह असते. आणि हा म्हणजे आता हे ईश्वरीय शक्तीने तर दाखवून दिलं, पण ही शक्ती प्रत्येक जीवामध्ये धरतीवरती. तुम्ही कुठल्याही प्राण्यामध्ये पण बघा, जी आई असते, बरोबर आहे, ती मुलाच्या बाबतीमध्ये ती खूप आक्रमक असते, Compromise नाही मुलाला वाचवण्यासाठी ती इतकी आक्रमक होते. आणि म्हणूनच मला वाटतं ह्या डायलॉगचा जन्म झाला की सबसे बडा योद्धा माँ होती है. आपण बघा ना, एखादा कुत्री असते जी जन्म देते पिल्लांना, कोंबड्यांना बघा, कोंबड्या जेव्हा त्या मुलाला त्यांच्या बाळांना रक्षण करतात, ती किती सगळीकडे फिरत असते. आणि कुत्रे पण बिलकुल आपल्याला जवळ येऊ देत नाही त्या काळामध्ये. असं नॉर्मली ठीक आहे, पण त्या काळात तर ते चावून घेतील आपल्याला. पण आवळे तर सर अजिबात टच करू देत नाही. कर्जाबद्दल काय सांगाल? कर्ज दूर करण्यासाठी लाल किताबमध्ये काय उपाय? सर उपाय भरपूर आहेत सर, करणारे पाहिजेत. उपाय करण्यासाठी गोष्टी खूप आहेत. कर्ज होतं कधी तुम्हाला, कर्जाचा कारक आहे मंगळ. मंगळ जेव्हा शनीच्या प्रभावाखाली येतो तेव्हा कर्ज होतं.
जर 11व्या घरात मंगळ असेल, 3रं घर खाली असेल, तर या अशा जातकाला काही वाटत नाही. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं, हे लोक कर्ज काढतच जातात. तर ज्याला जे जमेल त्याने ते करावं. मी 2-3 उपाय सांगते की दुधामध्ये आपल्या मध घालायचा आणि दररोज शिवाला अभिषेक करायचा. 43 दिवस करा. त्याच्यानंतर प्रत्येक सोमवारी करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, वृद्धाश्रमात जा आणि तिथे ज्या वृद्ध स्त्रिया असतात तिथे त्यांना काही फळं वगैरे घेऊन जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. कर्ज दूर होईल. तुमचे मार्ग मोकळे होतात सर. कर्ज कसं हे होणार आहे तुमचं सर? कर्ज कसं फेडणार? तुमच्याकडे जेव्हा पैसा येणार तेव्हा तुमचं कर्ज फेडणार. तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं हे उपाय होत असताना सर. बरोबर आहे. आलं का लक्षात? तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी काहीतरी व्यवहार करणार आणि मुळात कर्ज होतच कसं? गलत डिसिजनमुळे कर्ज होतं, चुकीच्या निर्णयांमुळे कर्ज होतं. तर जेव्हा उपाय आपल्याला असं वाटतं ह्याने काय होणार त्याने तुम्ही उपाय करून बघा, मग तुम्हाला मजा येईल. बरोबर मार्ग सापडतात. जर 6व्या राशीमध्ये मंगळ असेल किंवा 6व्या घरामध्ये मंगळ असेल तर कर्ज होणारच. 3ऱ्या घरामध्ये मंगळ असेल तर तो कर्जाचा कारकच आहे. 7व्या घरामध्ये 8व्या घरामध्ये कोणाच्या सोबत मंगळ असेल तर कर्ज होणारच. 6व्या घरात मंगळ असेल तर त्या माणसाने नोकरीच करावी. त्याने जर बिझनेस केला तर त्याला कर्ज भरपूर होणार. आणि शक्यतो सर म्हणजे जो पॅटर्न बघितला गेला अनेक ज्योतिष किंवा वास्तुविधांद्वारे, मंगळवारी कधी पण सर कुणाकडून पैसे उधार घेऊ नका. म्हणजे ते बँक असू, मित्र परिवार असू, मंगळवारी ज्यावेळी आपण कर्ज घेतो त्यावेळी ते कर्ज फेडणं खूप अवघड होऊन जातं. मंगळवारी कधी पण तुम्ही सर पैसे द्या. म्हणजे जे तुम्ही कर्ज घेतलंय ते थोडे थोडे मंगळवारी द्यायला बघा, तर तुमचं कर्ज लवकर उतरतं. स्थिर धनाचा कारक आहे मंगळ सर. प्रत्येकाला ज्याला पण मी असं म्हणजे जनरली सांगेन, ज्याला पुढे जायचे, सक्सेस व्हायचे, त्याने आपला मंगळ चांगला करा. आणि मंगळ चांगला करण्यासाठी जनरल उपाय 3 धातूची अंगठी, सोनं, तांबा, चांदी. त्याने तुमचे पोटाचे पण प्रॉब्लेम दूर होतात आणि धन पण मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर चेंजेस होतात. मंगळ ज्याचा शुभ आहे ना त्याचे खूप मित्र असतात. तो कधी एकटा नसतो. त्याचा एखादा मित्राकडून काही चुकी झाली तर त्याला माफ करून परत त्याला बरोबर त्याच्याशी नातं नाही तोडत तो सगळ्यांना सांभाळून घेतो. ज्याचा मंगळ चांगला येतो, त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं, ऍक्टिव्ह पर्सन असतो, ताकद असते, भरपूर हिंमत असते, जोश असतो, एनर्जेटिक पर्सन असतो. म्हणून मंगळ चांगला ठेवायचं. जर लग्नामध्ये आपण जी चंद्रकुंडली बघतो त्याच्यामध्ये काय बघतात ऍस्ट्रोलॉजर लग्नामध्ये, की चंद्र आणि मंगळ हे 2 ग्रह बघितले जातात का? स्वभाव तर आलाच, पण त्याचं शरीर कसं आहे? मंगळ. लग्नानंतर तुम्हाला वैवाहिक अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. तर त्याच्यासाठी तुमचं शरीर कसं आहे, तुमच्या शरीरातलं पाणी, रक्त, ब्लड कसं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग त्याच्यानुसार तय होतं की ह्या मुलाचा स्वभाव कसा आहे. आणि त्याच्यानंतर चंद्र म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा फायनान्स कसा आहे पुढच्या 4-5 वर्षामध्ये, ते पण नाही ते दशेवरून कळतं. दशा महादशा ते पण बघायला पाहिजे ना. नाही तर समजा एखादं काय लग्न झालं आणि खराब, एखाद्याची नोकरी जायची किंवा एखाद्याचा धंदा हे होणार, तर ते पण बघावं लागतं की तुमचं लग्नानंतर 4-5 वर्ष फायनान्स कसं असणार आहे. हा, मंगळावरून त्याचा स्वभाव पण कळतो, किती ताकद आहे बाबा ह्याच्यामध्ये, मांगलिक आहे का कसा आहे. मांगलिकचं मांगलिक बरोबरच द्यावं लागतं. मंगल बन असेल तर त्याला मांगलिक मुलीशीच लग्न केलं पाहिजे. म्हातारपणी आई वडिलांना लोक वागवत नाही आजकाल, पाहिलं असेल तुम्ही. आणि काही आई वडिलांना पण आता असं वाटतं की वागवलं पाहिजे, म्हणजे सेवा केली पाहिजे आपली किंवा सांभाळलं पाहिजे. आता सेवा तर नाही मिळणार, हा, आपण ऍटलिस्ट थोडंफार लक्ष तरी ठेवलं पाहिजे किंवा घरात थोडीफार हार्मोनी राहिली पाहिजे, सामंजस्याचं वातावरण राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ना गुरु चांगला केला पाहिजे. गुरुग्रह चांगला करा तुम्ही. की काय करायचे, घरातल्या स्त्रीने गुरुवारचं व्रत करा. जर गुरुवारचं व्रत करणं, उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर ऍटलिस्ट प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करा. सर मुलं तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत. पिंपळाच्या झाडाची सेवा. जरी ते नोकरी निमित्ताने इथे तिथे थोडेसे चेंज झाले तरी त्यांचा तुमच्याकडचा ओढा कमी होणार नाही. तुमच्याशी ते कनेक्ट राहतील, तुमच्यावर लक्ष ठेवतील, तुमची जबाबदारी पण घेतील. प्रत्येक गुरुवारी पिंपळाच्या झाडाची सेवा करा, पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. जर ते लेडीजला आणखीनही त्याच्यामध्ये प्लस म्हणजे काय अधिकस्य अधिकम फलम, तर तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला जसं वडाच्या झाडाला बायका हे करतात वड पौर्णिमेला ते बांधतात बघा पिवळा धागा,
तो जर त्या लेडीजने पिंपळाच्या झाडाला 7 वेळा बांधला, पाणी घातलं पिंपळाच्या झाडाला, तर गुरु चांगला झाला, त्या घराचा पूर्ण घराचा गुरु चांगला झाला. आणि ज्याचा गुरु चांगला त्याला काय कमी आहे? मॅम मला सांगा, असा चांगला योग की ज्याला ज्योतिषाचीच गरज नाहीये, असा कोणता योग असतो? आहे ना, सगळे योग असतात सर, या दुनियेमध्ये सगळं शक्य आहे. ज्याच्या कुंडलीमध्ये पहिलं घर, 8वं घर आणि 11वं घर याच्यामध्ये जर मित्र ग्रह असतील तर त्याला म्हणजे नथिंग, त्याला ज्योतिषाची गरज नाही पडत. त्याची सगळी कामं स्मूथली होतात, सगळ्यांचा सपोर्ट मिळतो, इतकी परिस्थिती त्याला अनुकूल असते. त्याला गरजच नाही पडत, ज्योतिषाकडे जाण्याची गरजच नाही पडत. पहिलं, 8वं आणि 11वं घर याच्यामध्ये मित्र ग्रह पाहिजेत. म्हणजे समजा सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ याच्यामध्ये दुश्मन नाही पाहिजेत. तर 8-11 मध्ये दुश्मन असतील तर इतका संघर्ष असतो, माणसाच्या आयुष्यातला संघर्ष संपत नाही, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. मग ते चेक करायला कुंडलीच बघावी लागेल. बरोबर आहे सर. हे जे यंत्र तुम्ही देतात तर हे डिरेक्टली दिले जातात का? जर कुणाला समजा काही प्रॉब्लेम्स आहे, जसं आता तुम्ही सांगितले की या प्रॉब्लेमला हे यंत्र, तर ते तुम्ही देतात एका लोकांना कसं? हो सर, यंत्र आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. ते त्यांचा बिझनेस किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे. आता प्रत्येक शेवटी कोणाचा ऑनलाईन व्यवसाय, तर त्याच्या मोबाईलच्या पाठी कोणतं यंत्र लावलं पाहिजे, मग ते आपण भोजपत्र किंवा कागदावर एका विशिष्ट प्रकारच्या कलरने, शाईने, त्याच्या हॉरोस्कोपमध्ये कुठला बुध ग्रह चांगला आहे तर हिरव्या रंगाने, जर राहू शनी चांगला आहे तर निळ्या रंगाने, त्या प्रकारे मंगळ चांगला आहे तर लाल रंगाने, त्या प्रकारे ते बनवले जातात यंत्र. मग जर त्याचा बिझनेस जर मोबाईलवर आहे तर मोबाईलच्या कव्हरच्या पाठी आतल्या बाजूने ते लावले जाते. किंवा जर त्याला काय मोठे गेन्स पाहिजेत तर ते ऑब्विसली वास्तूमध्ये आपण ते यंत्र प्रोव्हाइड करतो. मग ते कॉपरमध्ये असतात, चांदीमध्ये असतात. मग त्याची एक सर पूर्ण प्रोसेस असते सिद्ध करण्याची, की 3 दिवसाची, 7 दिवसांची. त्या गोष्टी सामान्य लोकांना सर म्हणजे करणं कठीण आहे, कारण तेवढा जप, तेवढं यज्ञ, होम हवन, आहुत्या पण बघावी लागते किंवा मुहूर्त बघणं, रिक्ता तिथीमध्ये ह्या गोष्टी केली नाही जात, तिथी बघावी लागते. आणि त्यानुसार ही यंत्र, कारण वास्तू, ज्योतिष ह्या ज्या विद्या आहेत ह्या खास करून सर पैसे म्हणजे तुम्हाला आर्थिक सुबत्ता, समृद्धी ह्या गोष्टी खेचण्यासाठी, आणण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पावित्र्य, शुचिता, म्हणजे तुम्ही नॉनव्हेज, ड्रिंक ते तुमच्या घरात पण नाही आलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा संबंध झाले, या सगळ्या गोष्टींना टाळणं एका सामान्य माणसाला कठीण असतं. आणि मग त्याचे उच्चार, काय तुमचा जर संस्कृत उच्चार एखादा चुकला मंत्राचा तर चांगलं तर होणार नाही, पण वाईट, जसा धचा म आपण बोलतो, धचा मा झाला. तर म्हणून ह्या गोष्टी एका गुप्त रीतीने, म्हणजे ते पण जसं नवरात्री येते किंवा दिवाळी येते, होळी येते, अक्षय तृतीया येते, या खास तिथी बघून, मुहूर्त बघूनच सिद्ध केल्या जातात, एनर्जाईज केल्या. कारण ते यंत्र ज्यावेळी एकदा एनर्जाईज होतं सर, तुम्ही देवतेची उपासना कशी करता, फोटो बघता किंवा मनात आठवता, पण त्यांची जी पूर्ण संरचना आहे आतली, जसं मी बोललो की हा मी तुम्हाला मोबाईल दाखवला किंवा आता कॅमेरे आहेत तर त्याचा फोटो काढून एक मी दाखवला तर तो झाला समजा तुम्ही देव बघताय. पण हे जे डिव्हाइस आहे हे डायरेक्ट मी कानाला लावलं, हॅलो चेतन कसं आहेस, तर ही त्याची खरी संरचना आहे. तर ते टास्क मास्टर सारखं काम करतं. म्हणजे तुम्ही चिराग घासली, जिन निघाला आणि तो तुमच्या सगळ्या विश फुलफिल करतोय. एकदा ऍक्टिव्ह केल्यानंतर, मोबाईल एकदा 100% चार्ज झाल्यानंतर त्याला लवकर परत ऍक्टिव्हेट करण्याची गरज भासत नाही. मग तो तुम्हाला जर पैसे आहे तर पैसे, प्रमोशन आहे तर प्रमोशन, किंवा तुमच्या शारीरिक व्याधी किंवा काही वेदना आहेत, आजारपण आहेत, ते दूर करण्याचं काम 24 तास यंत्र स्वतः सुरळीत चालू ठेवतो. यंत्राचा हा फायदा असतो सर. सर तुम्ही काय सांगाल की समजा मॅमनी तर आपल्याला सांगितलं की लाल किताबच्या रेमेडीज वगैरे, बट मुलगा आणि आई वडील यांच्यामध्ये एक सौजन्य राहण्यासाठी वास्तूमध्ये काय बदल केले पाहिजे? वास्तूमध्ये सर जी रचना आहे ती अशी असली पाहिजे की जी लहान मुलं आहेत किंवा तुमची मुलं आहेत तर त्यांचे जे रूम आहेत, त्यांचे जे शयनगृह आहेत, हे कधी पण जो प्रौढ व्यक्ती आहे किंवा तुम्हाला जर वाटत असेल की सामंजस्य राहिलं पाहिजे तर हे नेहमी प्रौढ व्यक्तींच्या उत्तर किंवा पूर्वेमध्ये कुटुंबातल्या लहान मुलांचं किंवा त्यांच्या मुलांचं वास्तव्य पाहिजे. जी पण प्रौढ व्यक्ती आहे म्हणजे 60 वर्ष 65 वर्षाची व्यक्ती, ही नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात झोपली पाहिजे, म्हणजे साऊथ वेस्ट झोनला. पण ते करताना ही काळजी घ्या की साऊथ वेस्टला नको जायला त्याचा बेड, नाहीतर ती व्यक्ती आजारी पडू
किंवा काही त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर ती आयदर साऊथला किंवा साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिणेत तरी किंवा नैऋत्येत जी प्रौढ व्यक्ती आहे किंवा जो घर चालवतो त्याचे पाहिजे. आणि मग वयोमानानुसार बाकीच्यांचे जे रूम्स आहेत त्याची जी रचना आहे, सायकल आहे, ती पूर्व आणि उत्तरेला पाहिजे. म्हणजे जो साऊथमध्ये झोपतो किंवा साऊथ वेस्टमध्ये हा नेहमी उत्तरेत ज्या व्यक्ती असतात त्यांच्या फेवरमध्ये राहतो. मग त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळी मोठी माणसंच ऍडजस्टमेंट करतात, समजून घेतात, तर त्या घरामध्ये भांडणं वगैरे ह्या गोष्टी उद्भवत नाही. तर नेहमी रचना अशी पाहिजे की जी लहान मुलं आहेत ती उत्तरेला, थोडी मोठे मुलं आहेत कॉलेजची वगैरे ही मुलं ईस्टला किंवा साऊथ ईस्ट आग्नेय कोपऱ्यात, आणि मग दक्षिण आणि नैऋत्येमध्ये मोठी माणसं म्हणजे जी 60 वर्षापेक्षा जास्त आहेत ती नैऋत्य कोपऱ्यात सर्वात जास्त. आणि जी काम करणारी लोक आहेत ही दक्षिणेमध्ये झोपू शकतात. म्हणजे ती सारखी रिज्युनोवेट होतील, म्हणजे फ्रेश होतील. म्हणजे ऊर्जावान झाल्यामुळे काय होईल, आजची जी मरगळ आली ती झटकून तो उद्या परत नवीन जोमाने नवीन ऊर्जेने काम करू शकतो. तर ह्या प्रकारे जर तुमच्या घरात रचना असेल तर त्या घरामध्ये एकोपा आणि शांतता सर टिकून राहते. तुम्ही असं बघितलंय का की कधी कधी अकाल मृत्यू होऊन जातो, एक तरुण मुलगा एखाद्या घरातला अचानक जातो, तर हे असे अकाल मृत्यू का होतात? अचानक ऍक्सिडेंट होतो, अचानक मला आठवतंय माझ्या मुलाचा मित्राचा अचानक मला फोन आलेला की मुलं फिरायला गेलेले समुद्रावर किंवा पाण्यामध्ये, नदीमध्ये, आणि दुसऱ्याला वाचवताना गेला, वाचवणारा गेला, तो वाचला असं. किंवा अचानक ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यामध्ये मृत्यू होतो. तर हे अचानक मृत्यू जे होतात ना, अचानक मृत्यूला जबाबदार असतो राहू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्या कुंडलीमध्ये जर 8व्या घरामध्ये एखादा खराब ग्रह असेल किंवा तो मारक असेल, मार्केश असेल, आणि त्या वेळेला तुमच्या कुंडलीतलं 3रं घर रिकामं असेल, तिथे कोणी नसेल, अशा वेळेला ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो किंवा अशा वेळेला अकाल मृत्यू होतो किंवा सुसाईड पण करतात लोक. आपल्याला काही मनी ध्यानी नसतं की आज असं होणार आहे. मग याच्यासाठी बघा, पूर्वीच्या ऋषीमुनींनी, तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं, ऋषीमुनी आपल्यापेक्षा फार हे होते, हुशार होते, आणि त्यांनी किती समाजाचा विचार केलेला आहे की सामान्य माणूस कुठे कुठे जाईल आणि कसं फेस करेल ना, तो कुठे कोणाला विचारायला जाणार. वर्षफलमध्ये जरी 8व्या घरामध्ये ग्रह आला आणि 3रं घर रिकाम असेल तरी होऊ शकतं. त्याला बोलतात अकाल मृत्यू. मग त्यासाठी तेव्हापासून एक परंपरा बनवली त्यांनी. आता हे सगळं कोणाला सांगत बसणार ना तुम्ही, बरोबर की नाही? मग त्यांनी काय परंपरा बनवली की तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता तर त्यावेळेला तिथले पंडितजी तुम्हाला बघा हातामध्ये धागा बांधतात, त्याला रक्षासूत्र बोलतात, कलावा. रक्षासूत्र 3 रंगी असतो किंवा लाल रंगी असतो. तुमच्या घरी तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली, ब्राह्मण आणला तर तो पण बघा, जो पूजेला बसणार आहे त्याला पण बांधतो, पण घरातले सगळ्या लोकांना पण बांधतो. ते रक्षासूत्र आहे. कधी माणसाने हात रिकामा ठेवू नये, कारण वाईट वेळ सांगून नाही येत. तुम्ही काय तुमच्या दशा महादशा कुंडल्या दाखवत बसणार का? नाही ना. हातामध्ये नेहमी रक्षासूत्र पाहिजे. त्याशिवाय काही लोक काय करतात, त्याच्यामध्ये बांधताना बोट घालतात आणि ते लूज नाही ठेवलं पाहिजे, ते टाईट पाहिजे. का टाईट पाहिजे? तर तिथे ॲक्युप्रेशर, ते तुमचे पॉइंट आहेत, त्याच्यामुळे त्याच्या दबावामुळे तुमचं बीपी कधी हाय नाही होत. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय कारण असतं. प्रत्येक गोष्टी मागे आपल्या ऋषीमुनींनी खूप छान छान गोष्टी सर आपल्याला देऊन गेलेल्या आहेत, आपल्याला ते माहिती नाहीयेत. बरोबर. आता हे योग ज्या लोकांच्या लाईफमध्ये आहे, तर या लोकांसाठी कोणतं यंत्र तुम्ही सांगू शकतात का? सर आधी सांगितल्याप्रमाणे सर अकाल मृत्यूला जो हरणार आहे तो पण शिवशंकरच आहे. जो आपण हा मंत्र बोलतो, महामृत्युंजय मंत्र, जो सर्वात पॉवरफुल मंत्र आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधनानं मृत्युर्मोक्षे अमामृतात. तर महामृत्युंजय यंत्र सिद्ध केलेलं सर नॉर्थ ईस्ट दिशामध्ये, आणि काली यंत्र साऊथमध्ये. साऊथ कारण ती यमाची दिशा आहे. जो अकाल मृत्यू वास्तूमध्ये बघितला जातो हा त्याच दिशेतून फलीभूत होत असतो. तर साऊथमध्ये काली यंत्र आणि नॉर्थ ईस्टमध्ये महामृत्युंजय यंत्र सिद्ध केलेलं, हे जर लावलं तर आपला अकाल मृत्यू पण टळेल आणि एक आपल्यामध्ये ऊर्जेचा संचार चांगल्या प्रकारे राहील. तर ही जी 2 यंत्र आहेत सर, हे अकाल मृत्यू आणि जे क्रिटिकल इलनेस असतात, कॅन्सर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा अनेक अशी आजारपणं जी तुम्हाला म्हणजे अशा व्याधी की लॉंग लास्टिंग सर, तर ह्याच्यामध्ये ही 2 यंत्र खूप सर कारक आहेत. मॅम, तुमचं आणि सरांचं खूप मनापासून धन्यवाद. आपल्या ऑडियन्सला नेहमी सारखीच तुम्ही छान माहिती दिली. जाताना शेवटी काय सांगाल की तुम्ही ऑडियन्सला? शेवटी मी एकच सांगेन सर की
ॲस्ट्रॉलॉजी ही 100% सायन्स आहे. सायन्स म्हणलं की केमिकल आलंच. माणसाजवळ आपल्याजवळ जे केमिकल आहे ते म्हणजे आपले भाव. बरोबर. तर माणसाने मी असं सांगेन की आपले भाव म्हणजे आपलं चित्त, आपलं मन हे शुद्ध ठेवलं पाहिजे. स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तर तुम्हाला मार्ग आपोआप सापडणार. म्हणूनच ते काय एक सुभाषित आहे वाटतं की श्लोक आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुमचं मन चांगलं असेल, तुमच्या मनामध्ये तुमच्या चित्तामध्ये चांगले भाव असतील, केमिकल विरहित, तर सर्व सिद्धी भेटणार आहे तुम्हाला, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तर सर, ज्याही लोकांना तुमच्या थ्रू कन्सल्ट करायचंय का, मॅमकडून लाल किताबचं कन्सल्टेशन हवंय किंवा यंत्रांबद्दल जाणून घ्यायचंय, तर ते तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करू शकता? सर, आपली वेबसाईट आहे acharya.rajkiranmarne.com आणि इंस्टाग्रामवर पण आचार्य राजकिरण मारणे करून इन्स्टा चॅनल आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल. आपण डिस्प्लेला इथे द्यालच. सोबत मॅडमचं ज्योतिषविद जे इंस्टाग्राम चॅनल आहे आणि वेबसाईटवर त्यांचं लाल किताबचं एक पेज आपल्याला कनेक्ट आहे, तर तुम्ही त्याद्वारे आपल्याशी संपर्क साधू शकता सर. आणि ज्याही लोकांना डिरेक्टली कॉल करायचा आहे, नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर, मॅमचे इंस्टाग्राम अकाउंट, सरांचे इंस्टाग्राम अकाउंट, वेबसाईट, सरांचं यूट्यूब चॅनल पण आहे. आणि ज्याही लोकांना असं वाटतंय की त्यांना हे सर्व शिकायचं आहे, तर त्या वेबसाईटवर कोर्सेस अपलोड केलेले ऑलरेडी, तिथूनही ते शिकू शकतात. सर आणि मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.